हालचाल कमी. आपण अननॅचरल पोझेसमध्ये जास्त बसायला लागलोय आता. सकाळी आपण उठलो, आवरलो, घराच्या बाहेर पडलो, गाडीत बसलो. परत ट्रॅफिकमध्ये तू पाऊण तास अडकलास. क्लच ब्रेक, जिने चढ-उतार विसरून गेलोय आपण आता. साधं काय वाण्याच्या दुकानावर पण जात नाही रे आता आपण. डायरेक्ट फोन कर, ते ॲपवरती ऑर्डर कर. 5-10 मिनिटात घरी. आपण खूप लवकर दिवस चालू करतो किंवा आपण खूप उशिरा रात्री झोपतो. 90% ऑफ द प्रॉब्लेम्स टुडे आर बिकॉज ऑफ लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स. साधारण एक 5 ते 5.5 केजी वेट लॉस केलात तर तुमच्या जॉईंटवरचं 14% लोड कमी होऊन जातो. गुडघा दुखायला लागला की काही मलमं लावतो, म्हणजे बाम लावतो किंवा तेलं लावतो, तर त्यांनी बरं वाटतं. तर हे कुठलंही तेल, बाम, मलम जे आहे ना, एक साधारण 5 मिलीमीटरपेक्षा खाली डीप कधीच जात नाही. चोळतोय कुठल्या तरी घोरपडीचं तेल वगैरे आणलंय आणि ते सगळं माझ्या आता सांध्यात झिरपलंय आतमध्ये आणि माझं आवरण ताठ व्हायला लागले. अरे तसं असेल तर काय आनंद आहे ना सगळ्यांना त्याच्यात. पण खरं तर तसं नाहीये ते. तर सगळ्यांना वाटतं चायला सांधा दुखायला लागला, डॉक्टरकडे गेलो की झालं, ऑपरेशन होणारच माझं. पण 90% ऑफ जॉईंट पेनला ऑपरेशनची गरज नसते. इंडियन टॉयलेट्स वर्सेस कमोड्स ह्यातलं काय रेकमेंडेड आहे यंग एजमध्ये आणि ओल्ड एजमध्ये? खूप कॉमनली सांगतात ते म्हणजे वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. कॉन्क्रीटवर चाललं की गुडघ्यांवर ताण पडतो किंवा मातीत पळा, तर या सगळ्याचा खरं तर कितपत संबंध आहे. मग आपण काहीतरी क्रॅश डाएट्स करतो, अर्धीच चपाती खायची आहे, अर्धी वाटीच डाळ खायची आहे, भातच नाही खायचा, फक्त भाजी खायची आहे. अशा पद्धतीच्या डाएटचा माझ्या बोन हेल्थवरती, माझ्या गुडघ्यांवरती काही फरक पडतो का? क्रॅश डाएट्स जे असतात किंवा फॅड डाएट्स म्हणतो आपण त्याला, त्यांनी फास्ट वेट लॉस होतो, पण ते सस्टेनेबल नसतात. तुझ्या घरचे तुला घरातनं बाहेर फेकून देतील. तू जर त्यांना रोज वेगळ्या प्रकारचं असंच 100 ग्रॅम हे 50 ग्रॅम ते करायला लावलास तर हे सस्टेन होऊ शकत नाही. काही कारणाने कुठल्या स्त्रीला अर्ली मेनोपॉज झाला तर त्यांची हाडांचा ठिसूळपणा वाढण्याची शक्यता असते. तर आपली जी हाडं आहेत ना, एका बँकेसारखे आहेत. तू वयाच्या 50व्या वर्षापर्यंत तू बँकमध्ये डिपॉझिट करणार आहेस. 60व्या वर्षी तू रिटायर झालास की तू फक्त विड्रॉ करणार आहेस. कॅल्शियम मिनरल्स तुझ्या बोनमध्ये डिपॉझिट करशील, हा तुझा बँक अकाउंट झाला. एकदा तुझा मेनोपॉज झाला की फक्त विड्रॉ. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्त शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण बऱ्याचदा आपल्या आजीला बघितलेलं असतं की गुडघे दुखतात असं म्हणत असते ती, आणि स्पेशली पावसाळा आला, थंडी आली की अरे जरा सांधे दुखायला लागलेत माझं, असं होतं. आणि आजकाल आता बघतोय की आपण फक्त म्हातारी माणसं नाही तर अगदी आपल्यासारखी 30-40तली लोकही बोलायला लागलेत की माझे गुडघे दुखायला लागलेत, माझे पाय दुखायला लागलेत. आणि हे नक्की कशामुळे होतंय? ह्याचं कारण काय आहे? स्पेशली कोविडनंतर हे वाढलंय का? ह्याच्या मागचं सायन्स काय आहे? हे त्याच्यात ऑपरेशन हा एकमेव ऑप्शन असतो का? दुसरा काही ऑप्शन असू शकतो का? काही व्यायाम प्रकारांमुळे होतात का ह्या इंजुरीज? कुठल्या इंजुरीज अव्हॉइड केलेल्या चालतात? कोणत्या इंजुरीज अव्हॉइड केलेल्या नाहीच चालत? त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींवरती डिस्कस करायला, गप्पा मारायला, आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन तपस्वी सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू आणि शोवरती बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर, अर्थातच खूप फेमस ऑर्थो स्पेशालिस्ट आहेत, आणि सर लिटरली नी रिप्लेसमेंट असेल किंवा ऑर्थोस्कोपी असेल तर सरांचंच नाव अखंड महाराष्ट्रात, भारतात पहिलं घेतलं जातं. तर आम्ही खूप खुश आहोत की आपण एवढ्या मोठ्या एक्सपर्टकडनं या विषयावरती डिटेल समजून घेणार आहोत. येस, ॲब्सोल्युटली. आणि मग अर्थात सर आहेत या विषयावर बोलायला म्हणून थोडंसं दडपण पण आहे. पण हे आधीच बोलून टाकलं की कसं मग नंतर नंतर मोकळं होतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर तुम्हाला पावसात बाहेर पडताना अशी जर काळजी वाटत असेल की बाहेर पडलो, अंगावर चिखल उडाला तर काय, तर कॉटन किंगने आपल्यासाठी अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर्सचं कलेक्शन आणले. त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे शर्ट्स आणि ट्राउझर्स विकत घेऊ शकता. सर, विषयाला सुरुवात करायला हरकत नाही आता. म्हणजे जसं शार्दूल म्हणाला की एक पॉइंट होता ज्यावेळेस आपण कसं गुडघे दुखायला लागले, थोडी पाठ दुखायला लागली की म्हणायचो काय म्हातारा झालास का. पण आता आपण हे म्हणजे आम्ही विनोदामध्ये तिशीत आले की हे गुडघे दुखायला लागली, पाठ दुखायला लागले, हे आता तिशीतली लक्षणं समजायला लागलं. एकदम बरोबर. तर ते आता इतकं कॉमन झालंय का 30-40 मध्ये, कारण तुम्ही इतके पेशंट्सही बघता की 30-40 मध्येच आता हे त्रास सुरू व्हायला लागलेत. एकतर हे आधी एक्झिस्ट करत होते का 30-40 मध्येच, आणि आता हे नव्याने सुरू झालेत, आणि त्याची काय कारण असू शकतील? आता ओंकार, त्याला 2 कारण आहेत, असं आपण म्हणायला हरकत नाही. पहिलं कारण असं आहे, की तू जर बघितलंस तर सध्याच्या पिढीमध्ये
गेल्या एक 20-25 वर्षात स्पोर्ट्स आता खूप महत्त्वाचं झालंय. हो. बरोबर? मला आठवते माझे वडील किंवा माझे आजोबा कुठे एवढे खेळायचे. मे बी विट्टी दांडू खेळला किंवा गोट्या खेळल्या, सूरपारंब्या, हो. त्याच्यानंतर विषय संपला. पण आता फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे, सुखसोयी आहेत. लोकांना क्वालिटी ऑफ लाईफचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीतनं आपण जर पाहायला गेलो तर स्पोर्ट्स इज ऑन द इन्क्रीज. स्पोर्ट्स प्रत्येकजण खेळतं. प्रत्येक घरातला लहान मुलगा ते तर सोडाच. माझ्यासारखा 40शीतला 50शीतला माणूस पण आता आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे, स्पोर्ट्स पाहिजे. सो स्पोर्ट्सचं प्रमाण वाढलेलं आहे. दॅट इज नंबर 1. सेकंड विषय पाहायला गेला तर लाईफस्टाईल चेंज खूप झालेले आहेत आपल्याला. राईट फ्रॉम आपण फॅन्सी शूज घालायला लागले, त्याच्याने आपल्या गुडघ्यावरती, आपल्या अँकलवरती, आपल्या हिप जॉईंटवरती, आपल्या जॉईंट्सवरती, सांध्यांवरचं लोडिंगमध्ये फरक पडलेला आहे. परत आपल्या बसण्याची स्टाईल, आपल्या पुण्याचा फेमस ट्रॅफिक, धक्काबुक्कीत आपण जे बुक्के खात जातो, हां, तो एक महत्त्वाचा विषय झाला. त्यामुळे हे पाहिलंच तर ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत, यांनी खूपसा फरक पडतोय. या सगळ्या ज्या आपण ह्या सगळ्या इंजुरीज म्हणू किंवा जे दुखापती म्हणू, हो. त्या सध्या वाढायला लागलेल्या आहेत. हो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेंज इन डाएट. कारण आपल्याला माहिती आहे की जे आपले सगळे व्याधी आहेत आपल्या शरीरातल्या, त्याचं आणि डाएटचं एकदम जवळून संबंध आहे त्याच्यात. हो. त्याच्यामुळे जे आपण आपल्या तोंडात कोंबतो आणि जे आपण खातो, त्याच्याने नक्कीच फरक पडतो. आणि हे कोणी पण सांगू शकेल की क्वालिटी ऑफ डाएट हे आपलं हळूहळू खराब होत चाललेलं आहे. फास्ट फूड चेन्स, फास्ट फूड डाएट आणि चमचमीत पदार्थ ते जास्त वापरले जातात सध्या. यंगर जनरेशनमध्ये ते खूप कॉमन आहे. आणि या सगळ्या गोष्टी एकंदरीत घेतल्यामुळे मला असं वाटतं की सध्या लहान वयामध्ये, तरुण वयामध्ये पण सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा हिप जॉईंटची दुखणी, खांद्याची दुखणी ही जास्त दिसतात हो. आपल्याला. आपण लाईफस्टाईल बद्दल बोललो, हो. तर आता ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आहे, म्हणजे सगळेजण 7-7, 8-8 तास लॅपटॉप समोर, कम्प्युटर समोर बसून काम करतात. बरोबर. बहुतेक कोणाची शरीर कष्टाची कामं नाही आहेत, सगळ्यांची बसूनच कामं आहेत आणि फार फार तर तुमचा मेंदू वापरला जातो. त्याच्या पुढे काही हालचाल शरीराची होत नाही आणि मग आपण जो काही व्यायाम दिवसातला करण्याचा प्रयत्न करतो तेवढा करतो. तर लाईफस्टाईल जी सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठी जीवनशैली जी झाली आपली, ती या सगळ्याला कितपत कारणीभूत आहे? नक्कीच कारणीभूत आहे. आणि त्यात एक गोष्ट पण आपण विसरली नाही पाहिजे, की त्याचबरोबर एक त्याचा ऑपोजिट पण एक प्रकार आहे. जो मार्केटिंग किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, तो हो. सकाळी पाठीला दप्तर लावलं, की दिवसभर नुसता भिरभिर फिरत राहतो. हो. आणि मला वाटतं 14, 15, 16 तास नुसते व्हिजिट्स करणं, इकडे जाणं, तिकडे जाणं, स्कूटर चालव, गाडीत बस, रिक्षात बस. नक्कीच लाईफस्टाईलचा फरक पडतो. तर लाईफस्टाईलचे फरक कशामुळे? तू जर नीट आपण थोडंसं मागे गेलो आणि लाईफस्टाईल आणि आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीचा किंवा लाईफस्टाईल आणि जॉईंट पेनचं जर संबंध पाहायला गेलो आपण, तर त्यात परत 3-4 गोष्टी येतात. आपण त्यात ब्रेकडाऊन केलं त्याचा, तर लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी, हालचाल कमी. ते पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण अननॅचरल पोझेसमध्ये जास्त बसायला लागलोय आता. राईट? हो. बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला जर आपलं ह्युमन बॉडी आपण जर पाहिली, तर आपल्याला 2 पाय दिलेत. आपल्याला पाठीचा कणा दिलाय आणि तो कशाला दिलाय? मूव्हमेंटसाठी, हालचालीसाठी, बसण्यासाठी नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो, की आपल्या वर्क प्लेसच्या ज्या खुर्च्या आहेत किंवा आपण जिथे बसतो, त्या खूप चांगल्या नसतात त्याच्यामध्ये. ॲस्थेटिक सेन्स वाढवण्यासाठी त्यातला अर्गोनॉमिक सेन्स जो आहे, तो कमी केला जातो. त्याच्यामुळे आपण आपल्या जॉईंटला अननॅचरल पोझेसमध्ये लोड करतोय. सकाळी आपण उठलो, आवरलो, घराच्या बाहेर पडलो, गाडीत बसलो. कारच्या सीट्स बघ आता. कारच्या सीट्स बसले की एकदम खाली जातो आपण. राईट? त्याच्याने काय होतं, की जेव्हा आपले कारच्या अशा बसक्या कारच्या सीटमध्ये बसतो, आपले खुब्याचा सांधा खाली जातो, गुडघा वरती राहतो, गुडघ्यावरती प्रेशर येतं. परत ट्रॅफिकमध्ये तू पाऊण तास अडकलास, क्लच ब्रेक, परत तिथे त्रास झाला. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रोजच्या छोट्या-छोट्या ठिकाणांमध्ये तुझ्या गाडीचा प्रवास, तुझं बसण्याची स्टाईल, हालचाली कमी, जिने चढ-उतार विसरून गेलोय आपण आता. आपल्याला लिफ्ट लागते, सुपरफास्ट लिफ्ट लागते त्याच्यामध्ये. साधं काय वाण्याच्या दुकानात पण जात नाही रे आता आपण. डायरेक्ट फोन कर, ते ॲपवरती ऑर्डर कर, 5-10 मिनिटात घरी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जी आपली मूव्हमेंट जी आहे, आपली एक चालना आहे दिवसाची, आपण खूप लवकर दिवस चालू करतो किंवा आपण खूप उशिरा रात्री झोपतो, व्यायामाला वेळ मिळत नाही.
वेळेवरती आहार होत नाही, आणि ह्या सगळ्या लाईफस्टाईल 90% ऑफ द प्रॉब्लेम्स टुडे आर बिकॉज ऑफ लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स त्याच्यात. बापरे. सर, मला ना, जेव्हा आपण गुडघे दुखतात म्हणतो, पाय दुखतात म्हणतो किंवा सांधेदुखी म्हणतो, सो हे दुखणं कळतंय, त्याचा सिम्प्टम दिसतोय, पण नक्की काय होतं हे अंदाजच नाही. म्हणजे सांधे दुखतात म्हणजे नक्की काय होतं, म्हणजे बायोलॉजिकली काय घडत असतात हे अंदाजच नाही. तर आता तू जर कुठलाही सांधा बघितलास, तर सांधा कधी तयार होतो, जेव्हा दोन हाडं एकत्र जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये हालचाल चालू होते, तेव्हा सांधा तयार होतो. सांधा भक्कम राहावा आणि कुठल्या तरी चुकीच्या किंवा ॲबनॉर्मल डायरेक्शनमध्ये हलू नये, म्हणून त्या सांध्याला बांधणारे सांधेबंध किंवा लिगामेंट्स असतात. त्याचबरोबर जेव्हा सांधा हलतो, तेव्हा त्या सांध्याच्या जे आपलं कोटिंग असतं, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो इंग्लिश भाषेत, किंवा मराठी भाषेत त्याला कुर्चा म्हणतात किंवा आवरण म्हणतात, हे आवरण झिजू नये म्हणून कुठल्या तरी एका प्रकारची शॉक ॲब्झॉर्बरची गादी किंवा मेनिस्कस हे असतं त्याच्यात. ही रचना, त्याचबरोबर सांधा जो आहे हा एक जिवंत अवयव आहे, त्यामुळे त्याला ब्लड सप्लाय पुरवण्यासाठी एक झालर असते आतल्या बाजूनी, ज्याला आपण सायनोवियल लायनिंग म्हणतो. आणि प्लस शेवटची गोष्ट, त्या अख्ख्या बायोलॉजिकल प्रोसेसमधला आपले स्नायू असतात, जे स्नायू आपल्या सांध्याला हलवतात. तर तू जर पाहायला गेलास तर मी आत्तापर्यंत मसल्स सांगितले, लिगामेंट सांगितले, कार्टिलेज सांगितलं, मेनिस्कस सांगितलं आणि जॉईंटचं लायनिंग सांगितलं. या 5 गोष्टीमध्ये कधीही इन्फ्लमेशन झालं, सूज आली, की आपल्याला पेन होतं. इन्फ्लमेशनची कारणं वेगळी आहेत. डायरेक्ट मसल इंजुरी होऊ शकते, करेक्ट, मी पडलो, मसल टेअर झाला, लिगामेंट टेअर झाली, मेनिस्कस टेअर झाला, किंवा दुसरी जी क्रिया आहे ज्याला आपण क्रॉनिक रिपिटेटिव्ह इंजुरी म्हणतो, करेक्ट, म्हणजे प्रोग्रेसिव्हली काळांतराने हळूहळू हळूहळू ब्रेकडाऊन होत गेला आणि बिल्डिंग हळूहळू हळू खचत गेली एक दिवस, त्याला क्रॉनिक इन्फ्लमेशन, जो काळांतराने जातो, त्यांनी परत कुठल्याही प्रकारे सूज येऊ शकते आपल्याला. किंवा कुठला जर आजार असेल, उदाहरणार्थ संधिवाताचे बरेच आजार असतात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस, अशी मोठी मोठी नावं आहेत सगळी त्याच्यात. ही सगळी जी आजार आहेत, त्यांनी पण आपल्या इतर या सगळ्या अवयवांना सूज येते, आणि ते झालं की मग पेन, स्वेलिंग, सूज येणं, मग हालचाली कमी होणं, स्टिफनेस येणं, आणि मग लास्ट डिफॉर्मिटी किंवा वंगत्व येणं, वाक येणं गुडघ्याला, पायाला, ही अशी क्रिया चालू होते. त्याला मल्टिपल पार्ट्स आहेत या दुखण्याला, म्हणजे असं बरोबर आहे. एवढंच फक्त कार्टिलेज किंवा हे असं एकमेव कारण नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे जेव्हा गुडघा दुखतो, तेव्हा सगळे गुडघेदुखी एकाच प्रकारची असते असं सांगणं अयोग्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात नीट बेसिकली त्याची नीट तपासणी करून, चाचणी करून, लागलं तर योग्य तपासण्या करून, कशामुळे होतंय हे शोधून घेणं महत्त्वाचं आहे, आणि मगच तू त्याला योग्य जी काय ट्रीटमेंटची गरज आहे ती देऊ शकतोस. आणि सर, ज्यावेळेस आपण कारण हे तर असं खूप कॉमनली का महिन्यात 2 महिन्यातनं कधीतरी होतं, की काहीतरी जास्त वेळ उभा राहिलोय किंवा काहीतरी फार लाँग वॉकला जाऊन आलोय किंवा जास्त बरोबर. वेळ गाडी चालवली, तर असं एक 2-3 महिन्यातनं एकदा तरी गुडघा दुखायला लागतो. तर आणि आपण काय 2 दिवस त्याला काहीतरी बघितलं किंवा काही नाही केलं तर तो बरा होऊन जातो. तर ह्या पद्धतीचं छोटंसं दुखणं आणि मग ते दुर्लक्ष करणं, याच्यामुळे तुमच्या ॲक्चुअल त्या सांध्यांवरती किती परिणाम होतो? आणि असे काही कॉमन गोष्टी आहेत का ज्या दुर्लक्षित नाही केल्या पाहिजे? म्हणजे बरं. फार काळ जर गुडघा दुखतोय किंवा एक काहीतरी विशिष्ट पद्धतीचं पेन आहे किंवा खूप लोकं सांगतात की तुम्ही काय फार वेळ मांडी घालून बसू शकत नसाल तर अशी काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला ऑलरेडीच तुमच्या सांध्यांची हेल्थ सांगू शकतील? फारच छान प्रश्न विचारलास, आणि ह्याच्यावरती खूप चांगला डेटा आहे, खूप चांगला रिसर्च आहे ह्याच्यावरती. पब्लिश रिसर्च असा आहे की जर तुमचा सांधा 14 दिवसापेक्षा जास्त, 2 आठवड्यापेक्षा जास्त सूज असेल त्याला, तर जर तुम्हाला सांधेदुखी वर्षातनं 4 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल, तर जर तुमची सांध्याची हालचाल, आपला जर उजवा दुखतोय, डाव्याशी कंपेअर केलं, जो चांगला आहे त्याच्याशी कंपेअर केलं आपण, तर 10 ते 15% बेंडिंग किंवा मूव्हमेंट कमी झाली असेल, तर तुम्हाला मेडिकल ॲडवाईस घेणं किंवा मेडिकल असेसमेंट करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यावरती डेफिनेट डेटा आहे, आणि हा मला वाटतं जरूर सगळ्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं.
लवकर कुठलाही त्रास पकडला की तो थोडक्यात बरा करता येतो. त्याच्यावरती जर आपण झोपून राहिलो, जाऊन दे रे काय होत नाही, एक पेनकिलरची गोळी खाऊ, हां जायचं आपल्या केमिस्टच्या काकांकडे, द्या 2 गोळ्या 10 रुपयाच्या, खाल्ल्या. तर हे जर सारखं वाढत असेल ना, तर तेव्हा आपण ॲक्च्युली स्वतःला जास्त हार्म करतो. कॉम्प्लिकेशन्स ओढून आणण्याची शक्यता जास्त होते त्याच्यात. आणि सर याचबरोबर ते बऱ्याचदा आपण गुडघा दुखायला लागला की काही मलमं लावतो, म्हणजे बरोबर. बाम लावतो किंवा तेल लावतो, तर त्यांनी त्यावेळेला बरं वाटतं. तर ते नक्की बरं कशामुळे होतं, आणि हे ह्यातनं पण ते चेक केलं पाहिजे का? कारण का जर सलग 14-15 दिवस आपण हे रोज लावत असू, तर मे बी त्याच्याकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. बरोबर आहे. तू आता जर पाहिलं तर तेल, बाम, मलम जे आपण चोळतो हां. गुडघ्याला, तर हे कुठलंही तेल, बाम, मलम जे आहे ना, एक साधारण 5 मिलीमीटरपेक्षा खाली डीप कधीच जात नाही. बरोबर? त्यामुळे ज्या काही मला बरीच लोकं सांगतात, मी ते चोळतोय कुठल्यातरी घोरपडीचं तेल वगैरे आणलंय हां. आणि ते सगळं माझ्या आता सांध्यात झिरपलंय आतमध्ये आणि माझं आवरण ताठ व्हायला लागलं. अरे तसं असेल तर काय आनंद आहे ना सगळ्यांना त्याच्यात. पण खरं तर तसं नाहीये ते. आता ही जी सगळी मलमं, तेलं जी आहेत, ही काउंटर इरिटेशनवरती काम करतात. म्हणजे तू मला 2 शिव्या दिल्या, मी तुला 4 दिल्या त्याच्यामध्ये. बरोबर आहे? तशातला प्रकार आहे तो. तर जर सांधा दुखतोय, तर त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्याला इरिटेट करतं. मेडिकली कंट्रोल्ड इरिटेशन, आणि ते केल्यामुळे तिथलं दुखणं कमी वाटतं आपल्याला. आपण चोळतो तेव्हा ब्लड फ्लो वाढतो. त्याच्यामुळे जे आपले हीलिंग फॅक्टर्स आहेत रक्तातले, ते जास्त जातात तिथे आणि त्या सगळ्या गोष्टींनी थोडं आपल्याला चांगलं वाटतं त्याच्यात. पण हां, तुम्ही म्हटलात तसं फील गुड फॅक्टर आहे, डिस्ट्रॅक्शन आहे फक्त. डिस्ट्रॅक्शन आहे. हां, हे ट्रीटमेंट नाहीये. पण डेफिनेटली तू जर प्रॉपर ट्रीटमेंट घेत असू आपण, तर इट मे बी अ पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ द ट्रीटमेंट. इट इज नॉट द ओन्ली ट्रीटमेंट त्याच्यात. मला मगाशी जो प्रश्न विचारला खरं तो त्याच्याकडे परत यायचंय. कारण आत्ता ना सध्या Instagramवर आणि Facebookवर असे वेगवेगळे सतत चॅलेंजेस सुरू असतात आणि मग कोणी-कोणी सेल्फ प्रोक्लेम्ड फिटनेस ट्रेनर्स जे असतात, ते वेगवेगळ्या एक्सरसाइजेस सांगत असतात, की हे करा, की याने तुमच्या सांध्यांची हेल्थ काय तुम्ही तपासू शकता. मग एक मी रील बघत होतो, की एक कोणीतरी बसलं होतं आणि जर तुम्हाला काय त्या एका उडीत जर उभं राहता आलं, तर तुमचे गुडघ्यांची हेल्थ 30च्या खाली आहे आणि मग सगळेजण ते चॅलेंज करत होते. तर एकतर या पद्धतीचे चॅलेंजेस करणं कितपत योग्य आहे आणि दुसरा महत्त्वाचा भाग तो म्हणजे की तुम्हाला तुमच्या सांध्यांची हेल्थ तपासता येते का? कारण जोपर्यंत हे दुखणार नाहीये तोपर्यंत मला असं वाटतंय ते ओके. दुखायला लागले की मला वाटतं अरे बापरे काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण नाही माझं तर वय 30च आहे, मला कुठे काय होणार आहे म्हणून मी दुर्लक्ष करणार, एखादी गोळी खाणार, उद्या मला बरं वाटलेलं असणार, मी परत कामाला लागणार. तर मला जर योग्य इंटरव्हल्सनुसार या सांध्यांची, गुडघ्यांची जर हेल्थ तपासायची असेल, तर ती तपासता येते का? बरं, आता हा एकदमच चॅलेंजिंग प्रश्न विचारलास तू. मला चॅलेंज टाकलीस तू त्याच्यात. तर चॅलेंजेस जर पाहायला गेलो ना, तर त्याच्या मागची एक सायकी असते. इट इज अ फॉर्म ऑफ मोटिव्हेशन. बरोबर आहे? म्हणजे इट इज लाइक अ क्राउड पुलर. हां, जसं ग्रुप झुंबा, म्हणजे सगळ्या क्राउडला सगळ्यांना हां. घेऊन पुढे जाणं. सो हे चॅलेंज हे एक मोटिव्हेशन आहे त्याच्यात. सो तू पॉझिटिव्हली बघितलंस त्याच्याकडे, तर येस, इट इज अ गुड थिंग. कारण पीपल आर मोर इन्व्हॉल्व्ड. त्यांना असं काहीतरी गंमतशीर करायला बरं वाटतं आणि ऑफकोर्स मी किती छान केलंय दाखवायला बरं वाटतं. पण इम्पॉर्टंट, दिस इज नॉट अ मेडिकली ॲडवाइज्ड चॅलेंज. करेक्ट? हे कुठल्याही सायंटिफिक पब्लिकेशनमध्ये, कुठल्याही सायंटिफिक जर्नलमध्ये, कुठल्याही सायंटिफिक टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं नाहीये, की हे जर तुम्ही करून दाखवलं तर तुमच्या गुडघ्याचं वय 30च्या खाली आहे किंवा 20च्या खाली आहे. सो बी कॉशियस. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा जर तुमच्याकडे टेक्निक नसेल, जर तुमचा मसल बॅलन्स चांगला नसेल, जर तुमचं मसल कोऑर्डिनेशन चांगलं नसेल ना, तर हे केल्यामुळे उलटा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि नसती दुखणी आपण अंगावरती ओढून घेऊ शकतो त्याच्यामध्ये. हं? त्याच्यामुळे हे जे असतं ना, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय हां. अंडर सुपरविजन, हो. हे असल्या गोष्टी हे कराव्या त्याच्यात. कारण ना एक ते सॉरी मी परत मी खूप Instagram बघतो. तर एक रीलमध्ये पण मी पाहिलं होतं, की तुम्ही जर गुडघा सरळ म्हणजे पाय सरळ हे केला आणि जर गुडघ्यातनं आवाज आला कट, हां. तर तुमचा गुडघ्याची हेल्थ चांगली आहे. म्हणजे असंही सांगतात. तर ते कितपत खरं आहे? मला तर उलटं वाटतं, कारण मला बरीच लोकं येऊन विचारतात, म्हटलं, "काय त्रास होतोय?" म्हटलं, "हो, हो, असं-असं मला त्रास आहे" वगैरे. मी त्यांना तपासतो, "सगळं नॉर्मल आहे हो, काय त्रास आहे तुम्हाला त्याच्यात?" "नाही, नाही, मला असा कट-कट आवाज येतोय गुडघ्यामध्ये." बरं. आता गुडघ्यातले जे आवाज असतात, आता या विषयावरती आता बोलतो मी, की बऱ्याच लोकांना गुडघ्यामधनं नॅचरली आवाज येतो. करेक्ट? आपण बोटं मोडतो. हो. हो. करेक्ट? तर ते काय हाडाला हाड घासत नसतं. मिसकन्सेप्शन कसं आहे, की गुडघ्यातनं आवाज आला ना, माझ्या वाट्या घासतायत, हां, हां, हां. माझ्या हाडाला हाड घासतंय
किंवा माझी गादी तुटली आहे आणि ती हा. कटकट करते, तसं जर असेल, त्या आवाजाबरोबर जर तुम्हाला पेन असेल, स्वेलिंग असेल, तर बरोबर लगेच तुम्हाला दाखवून घेतलं पाहिजे. पण बऱ्याच जणांना नॅचरली आवाज येतात. आपल्या सांध्यातले जे लिगामेंट्सचं टेन्शन असतं, ते जेव्हा रिलीज होतं तेव्हा हा कटकन आवाज येऊ शकतो आणि इट इज कम्प्लिटली नॉर्मल. ओके. गेल्या 10-15 वर्षात ना फिजिओथेरपीचा ॲडव्हान्सेस खूप जास्त झालेले आहेत हो. त्याच्यात. आणि त्याच्यामुळे जी नॉन ऑपरेटिव्ह केअर असते, तर हम्म. सगळ्यांना वाटतं चायला सांधा दुखायला लागला, डॉक्टरकडे गेलो की झालं, ऑपरेशन होणारच माझं. हो. पण 90% ऑफ जॉईंट पेनला ऑपरेशनची गरज नसते. 90% ऑफ जॉईंट पेन आपण म्हटलं तसं थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, गुड न्यूट्रिशन, चांगलं डाएट आणि गुड फिजिकल थेरपी एक्सरसाइजनी सॉल्व्ह होऊ शकतो. वाव. आणि फिजिओथेरपिस्टचं जे सायन्स आहे ते गेल्या 10 वर्षात खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. आता माझ्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये जे फिजिकल थेरपीचं इक्विपमेंट आहे, ते मला वाटतं माझ्या सर्जिकल इक्विपमेंटपेक्षा कॉस्टली आहे त्याच्यात. कारण आता जसं टेक्नॉलॉजी वाढत गेलेली आहे, आपण रोबॉटिक्स वापरतो, आपण वेगळे स्कॅनर्स वापरतोय, सेन्सॉर्स वापरतोय, AI वापरतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी आता फिजिकल थेरपीमध्ये इतक्या चांगल्या आलेल्या आहेत ना, तू माझ्याकडे चालत आलास, की मला कुठल्या जॉइंटमध्ये तू कसा वाकलायस, कमरेच्या कुठल्या अँगलमध्ये तू तिरका झालायस, हे आपण पटकन असेस करू शकतो त्याच्यात. बरोबर. आणि मग तू ट्रीटमेंट दिलीस, की आपण तुझी मसल स्ट्रेंथ मेजर करू शकतो, तुझ्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं होते ते मेजर करू शकतोस. आणि ते केल्यामुळे तुझी रिकव्हरी कशी ॲडजस्ट करायची हे आपल्याला कळतं. सो जो एक अंदाज असायचा ना, की हां, तू चांगला आहेस, चांगली भक्कम झाली ताकद हो. तुझी आता, बरोबर? आता कर, तू चॅलेंज कर. तसं न करता आपण एक त्याला ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतोय, त्याला असेसमेंट करू शकतो. मला वाटते त्यापेक्षा खरं काय आहे, हे बघ तुझं 64% मसल गेन झालेलं आहे. अजून तुला मुकाट्याने 30% वाढवायचं आहे. त्याच्यासाठी ह्या 5 गोष्टी कर. करेक्ट? तेव्हा तुझा जो प्रश्न होता, की मी सांध्याची हेल्थ कशी बघू शकतो? तर ह्या सगळ्या या नवीन जे टूल्स आहेत, ह्यानी आपण आपली जॉइंट हेल्थ, मसल हेल्थ नक्कीच मॉनिटर करू शकतो. ओके. आणि सर एक जे खूप कॉमनली सांगितलं जातं, की जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुमच्या बरोबर. गुडघ्यांवरती खूप ताण माझ्याकडे येतो. बघून बोलतोयस का? नाही सर. हां? हां? तर वजनाचा म्हणजे आम्ही काय बोलणार नाही. तर वजनाचा आणि सांधेदुखींचा स्पेसिफिकली गुडघ्यांच्या त्रासाचा कितपत जवळचा संबंध आहे? चांगला संबंध आहे त्याच्यात. आणि परत मी तुला सांगेन, की खूप चांगला डेटा ह्याच्यावरती आहे, की जर तुम्हाला आर्थरायटिस किंवा सांधेदुखी आहे, तुमचा सांधा झिजलेला आहे आणि जर तुम्ही साधारण एक 5 ते 5.5 केजी वेट लॉस केलात, हम्म. करेक्ट? तर तुमच्या जॉइंटवरचं 14% लोड कमी होऊन जातो. 14%. वाव. असा विचार कर, की सर्वात जास्त त्रास ज्या लोकांना होतो, ज्यांना सांधेदुखी आहे, त्यांना कधी होतो? खुर्चीतनं उठताना, हो. खुर्चीत बसताना, जिने चढताना. ह्या ज्या अँटी ग्रॅव्हिटी ॲक्टिव्हिटीज आहेत, हम्म. तेव्हा त्यांना त्रास होतो. आणि त्याचं कारण का, की जेव्हा आपण उठून उभे राहतो, तेव्हा आपल्या या गुडघ्याच्या जी समोरची वाटी असते, पटेला असतो किंवा सांधा असतो, त्याच्यावरती वेन यू आर गोइंग अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, उठताना, बसताना, बॉडी वेट जे आहे, इट इज इक्वल. समजा 100 असेल तुझं बॉडी वेट, करेक्ट? तर सांध्यावरती पडणारा लोड 3.5 पट म्हणजे 350 किलो असतो. जर मी जिने चढतोय, माझा उजवा पाय जिन्यावरती ठेवून मी वर चढतोय, तर माझ्या उजव्या गुडघ्याच्या सांध्यावरती 350 किलो एवढं स्ट्रेन आहे, जर माझं बॉडी वेट 100 आहे. तर द मोमेंट यू डिक्रीज युअर बॉडी वेट बाय जस्ट, फार नाही, 5.5 किलो, 6 किलो, 10% टू 14-15% रिडक्शन होतं त्याच्यात. आणि त्याच्याने बराचसा त्रास कमी होतो. हो. बापरे! वजनाशीच रिलेटेड मला हे होतं, की कारण का बऱ्याचदा ना, वजन जेव्हा जास्त असतं तेव्हा कळतं, की त्याच्यामुळे गुडघे दुखतात आणि हे बऱ्यापैकी थोडीफार माहितीतली गोष्ट आहे. पण मग ते कमी करायला ना बऱ्याचदा आपण झुंबासारख्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतो, जिमसारख्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतो हं. आणि त्यात बऱ्याचदा बऱ्याच लोकांना इंजुरीज होतात. एस्पेशली नी इंजुरीज होतात. तर मला ते विचारायचं, की ह्याचं वाढलेल्या वजनाचं आणि व्यायाम प्रकाराचं काही कनेक्शन आहे का इंजुरीजशी? आणि याला थोडंसं एक्सटेंड करत हेही विचारायचं की खूपदा ना म्हणजे जिम्समध्ये जे कोणी ट्रेनर्स असतात हो. किंवा आपण स्वतःच काही वेळेस वेगवेगळे व्यायाम प्रकार करतो कुठला तरी एक व्हिडिओ लावून आपल्याला जाणवत असतं की गुडघे दुखतात
आणि तरी आपण स्वतःला पुश करतो की अच्छा नाही काही नाही, थोड्या वेळाने थांबेल कारण ते दुखलेलं चांगलं असतं, त्यातनंच तुमची मसल रिकव्हरी होणार आहे वगैरे. तर आपण स्वतःला पुश करतो. बरोबर. तर ते पुश करणंही किती योग्य आहे आणि त्याचा काही विपरीत परिणाम होतो का? म्हणजे कितपत पुश करावं? हा. बरोबर. तर हे एकदम चांगला प्रश्न विचारलास त्याच्यात. आणि खरं सांगायला गेलं ना, तर जानेवारी महिन्यात हे मॅक्सिमम पेशंट बघतो बरं का मी. कारण 1 जानेवारीला सगळ्यांनाच जिमची सबस्क्रिप्शन घ्यायची असते. बरोबर? तर एनिवेज ते विषय वेगळा येतो. तर हे पहा, आता पहिली गोष्ट अशी आहे, की कुठलाही व्यायाम जेव्हा करतो आपण, करेक्ट? तेव्हा आपल्याला त्याला ट्रेनिंग लागतं. बरोबर? जसं परीक्षेला बसताना अभ्यास केला पाहिजे. अभ्यास चांगला केला तरच मार्क चांगले मिळतील. हो. तर कुठल्या एक्सरसाइजमधनं जर आपल्याला चांगला त्याच्यातनं इफेक्ट हवा असेल, त्याचा चांगला आपल्याला शरीरावरती त्याच्यावरती अभाव व्हायचा असेल आपल्याला त्याच्यात, तर प्रत्येक व्यायाम हा चांगल्या टेक्निकनी केला पाहिजे. त्याच्यामुळे हा सुपरवाइज्ड पाहिजे सुरुवातीला. प्रॉब्लेम काय येतो, की आपण अनसुपरवाइज्ड व्यायाम करतो. बरोबर? योगासन हा खूप चांगला व्यायाम आहे. पण मी ज्या योगासनातल्या इंजुरीज पाहतो, त्या मॅक्सिमम ऑनलाईन योगाच्या असतात. समोर कोणीतरी टीव्हीवरती ऑनलाईन योगा घेत असतो आणि आपण करत असतो. पण आपल्याला कोणी बघत नसतं ना पाठनं. त्याच्यामुळे वन इज टेक्निक, सेकंड इज इक्विपमेंट. बरोबर? तुमची जी जिमची इक्विपमेंट आहे, त्याचे केबल्स चांगले आहेत का? बरोबर? तू जर डबल हँड बायसेप मारत असलास त्याच्यात, तर एखादी केबल टाईट असते, एखादी केबल लूज असते. त्याच्याने अनइक्वल लोड पडतो त्याच्यात. आणि तिसरं, कुठल्याही ह्याच्यामध्ये नॅचरल प्रोग्रेशन पाहिजे त्याच्यात. ना, तू जर मला सांगितलंस की जाऊन मॅरेथॉन धाव, तर मी 100 मीटर पळेन आणि खालीच पडेन तिकडे. पण मला एक 2-3 महिने दे, मी नीट प्रॅक्टिस करून तुला ॲटलीस्ट 10 किलोमीटर तरी पळून दाखवेन. सो प्रत्येक गोष्टी ह्या ग्रॅज्युअल पाहिजेत, सुपरवाइज पाहिजेत आणि इक्विपमेंट चांगलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी ठरवायला पाहिजेत. आता राहिला प्रश्न झुंबाचा. झुंबा का पॉप्युलर आहे? कारण देअर इज लॉट ऑफ एनर्जी इन झुंबा. बरोबर आहे? ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. इट इज लाईक ओमकार म्हटलं असं त्याचा Instagram चॅलेंज येतो. आणि 10 लोकं असतात, मस्त गाणी, आवडती गाणी लागलेली असतात, त्याच्यामध्ये ठेका चांगला असतो आणि त्या मूडमध्ये आपल्याला एक इमोशनल फील गुड फॅक्टर मिळतो. आपण मेंटली पण स्वतःला छान समजायला लागतो आणि मग आपण त्या जोराने चालू करतो. पण जर तुझं जॉईंट स्टिफ असेल, तुझा सांधा स्टिफ असेल, तुझे मसल स्टिफ असतील, तर ऑफकोर्स पाहिजे तितकं हलणार नाही आणि मग तिथे गॅरंटेड प्रॉब्लेम्स होतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फिजिकल ट्रेनिंग आणि त्याचबरोबर आपलं ब्रेन मसल बॅलन्स, जो आपण एक कनेक्शन असतं, की ब्रेन आणि स्नायूचं आणि सांध्याचं एक कनेक्शन आहे, ते आपलं नीट साधलं पाहिजे. त्यामुळे ग्रॅज्युअली तुम्ही वाढवत गेलात तुमची लेवल ऑफ ट्रेनिंग, तर नक्कीच तुम्हाला इंजुरीज होणार नाहीत आणि किंबहुना तुम्हाला तुमचं एक्सरसाइज खूप जास्त एन्जॉय करायला लागाल तुम्ही. आणि सर, वजनाच्या बाबतीत अजून एक दुसरीच गोष्ट म्हणजे, कारण का मी त्या ह्याच्यातनं गेलो, म्हणजे मी झुंबा करताना लिटरली मी जेव्हा आत्ता आहे त्याच्यापेक्षा थोडा अजून जास्त ओव्हरवेट होतो, तेव्हा झुंबा करताना मला अक्षरशः माझे गुडघे दुखायला लागले आणि हे झालं, त्यामुळे मी थांबवलं. आणि मला आता लक्षात येतं की तुम्ही का म्हणता ते. आणि वजनाचा दुसरा पुढचा पार्ट म्हणजे डाएट. बरोबर. मग आपण काहीतरी क्रॅश डाएट्स करतो. म्हणजे मध्ये मी पण असं एक डाएट, म्हणजे खूप वर्षांपूर्वी एक डाएट करायचा प्रयत्न केला, ज्याच्यात अगदीच अर्धीच चपाती खायची आहे, अर्धी वाटीच डाळ खायची आहे, भातच नाही खायचा, फक्त भाजी खायची आहे, अंड पण नाही खायचं. असं बरेचसे काही काही विविध प्रकार असतात, ज्याच्यात एकदम आपण झपकीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. सो अशा पद्धतीच्या डाएटचा माझ्या बोन हेल्थवरती, माझ्या गुडघ्यांवरती काही फरक पडतो का? तू आता पाहायला गेलास तर साधारण जर 30च्या पुढची लोकं आहेत किंवा 40च्या पुढची लोकं आहेत, त्यांना जर वेट लॉस करायचा असेल, तर त्यातला 80% इज डाएट, 20% इज एक्सरसाइज. हां, 80% डाएटमध्ये बेसिकली आपण जर बघाल तर आपले जे ट्रेडिशनल इंडियन डाएट आहे, ते खूप कार्बोहायड्रेट रिच डाएट आहे त्याच्यामध्ये आणि प्रोटीन पुअर डाएट आहे. त्याच्यामुळे साधारण जर पाहिलं तर आपल्या भारताच्या आजूबाजूच्या सगळ्या देशातल्या या सगळ्या लोकांचं जर आपण एक शरीर बांधा पाहिला, तर तो थोडासा ओबेसिटीच्या साईडला जास्त जातो. किंबहुना त्याच अगेन्स्ट तू जर वेस्टर्न लोकं पाहिलीस, ज्यांच्यात प्रोटीन कंटेंट जास्त आहे, कार्बोहायड्रेट कंटेंट कमी आहे, ते खूप मस्क्युलर, स्ट्रॉंग, फिट राहतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आता आहे, की आपण बोन हेल्थ बरोबरच मसल हेल्थ ह्या विषयावरती थोडंसं जास्त इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. तुझं मसल हेल्थ जर चांगला असेल, तर तुझी बोन हेल्थ चांगली राहणार. नुसतं बोन हेल्थ चांगलं ठेवून फायदा नाही आणि मसल्स पुअर राहिले, तर यू आर नॉट गोइंग टू विन देअर. काय करायला पाहिजे? क्रॅश डाएट्स जे असतात किंवा फॅड डाएट्स म्हणतो आपण त्याला, बरेच असतात त्याच्यात. त्यांनी फास्ट वेट लॉस होतो, पण ते सस्टेनेबल नसतात.
तुझ्या घरचे तुला घरातनं बाहेर फेकून देतील. तू जर त्यांना रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असंच 100 ग्रॅम हे 50 ग्रॅम ते करायला लावलास हो. तर हे सस्टेन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा उपयोग आहे का? वेल कदाचित आहे. तुला सुरुवातीला जो सडन एक बूस्ट हवा असतो, की माझे 4-5 किलो कमी झाले, त्यांनी मला एकदम बरं वाटायला लागलं आणि आता आय विल टेक कंट्रोल ऑफ माय लाईफ. मी आता एक चांगलं हेल्दी डाएट ज्याच्यामध्ये मी माझं प्रोटीन इंटेक नीट ठेवीन. कारण आपल्याला नॉर्मली प्रत्येक माणसाला एका दिवसाला आपलं जे वजन असतं मल्टिप्लाइड बाय 1 to 1.2 ग्रॅम्स एवढं करायला लागतं. जर माझं वजन 85 आहे तर मला 85 ग्रॅम्स प्रोटीन पाहिजे त्याच्यामध्ये, सो ऑन सो फोर्थ. आणि त्याप्रमाणे जर तू डाएट ठेवलंस तर डेफिनेटली तुला वेट लॉसचा फायदा चांगला होईल त्याच्यामध्ये. नंबर 1 तुझी मसल हेल्थ वाढेल आणि मसल हेल्थ वाढली की बोन हेल्थ वाढते. कारण बोनला ब्लड सप्लाय पुरवणार आहे सरफेसवरती मसल आणि आतनं बोनच्या आर्टरीज. तुझं जर मसल स्ट्रॉंग असेल तर यू विल लोड युअर जॉईंट करेक्टली आणि तू जॉईंट लोड करताना तो जॉईंट खराब होणार नाही आणि त्याचा तुला डबल फायदा मिळेल. हो. आणि एस्पेशली म्हणजे आता हे झालं यंग एजमध्ये वगैरे, पण बरेचसे जे अर्थरायटिसचे किंवा जे 50शीतले 60तले लोक असतात, त्यांचं तर डाएटमध्ये खूपच कमी प्रोटीन हो. असतं, खूपच कमी असतात आणि सवयच नसतं. म्हणजे बरोबर. एस्पेशली माझ्या आई वडिलांच्या वयाचे जे लोक आहेत, त्यांना सवयच नाही एवढ्या प्रमाणात प्रोटीन इंटेक घ्यायची, व्यायामाची थोडीफार सवय आहे, पण ह्या गोष्टीची सवय नाही. सो त्यांनी काय केलं, कारण का त्यांचे तर आता बऱ्यापैकी मसल लॉस झालेला आहे, कारण का ते 60मध्ये आहेत, खूप कमी प्रमाणात आहे. सो त्यांनी काय तुझे मसल लॉस म्हटला ना हं. त्याची मेडिकल टर्म आहे सार्कोपिनिया म्हणून. आणि आत्ता सध्या तुम्ही जर पाहिलात तर मॅक्सिमम रिसर्च जो जगात होतोय हा सार्कोपिनियावरतीच होतोय त्याच्यात. सार्कोपिनिया हा इतका महत्त्वाचा इश्यू आहे कारण तुझं जर मसल टोन चांगला नसेल, तुझा मसलची ताकद चांगली नसेल, तर पडायची भीती जास्त आहे. पडलास तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त आहे वयस्कर लोकांमध्ये. म्हणून जर आपल्या नॉर्मल डाएटमध्ये प्रोटीन इंटेक पाहिजे तेवढा येत नसेल ना, तर सरळ प्रोटीन सप्लिमेंट घ्यावं. सध्या आपल्याकडे प्लांट सोर्सची प्रोटीन सप्लिमेंट्स आहेत, ॲनिमल सोर्सची प्रोटीन सप्लिमेंट्स आहेत आणि कुठलंही आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो आणि दॅट मला असं वाटतं की त्याच्याने सर्वात जास्त पटकन प्रोटीन आपल्याला मिळतं. पण ऑफकोर्स हे करायच्या आधी तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांना नक्की विचारा. काही काही जर आपल्याला उतार वयामध्ये प्रॉब्लेम्स असतील, उदाहरणार्थ काय ब्लड प्रेशर, किडनी प्रॉब्लेम वगैरे, तर त्याच्यामध्ये प्रोटीन इंटेक थोडं लिमिटेड ठेवायला लागतो. त्याच्यामुळे माझं ऐकून लगेच काय करू नका, नाही तर गडबड होईल त्याच्यात. आपल्या फॅमिली फिजिशियनला नक्की विचारा, तुमच्या फॅमिली डॉक्टरना. ते तुम्हाला सांगतील की तुम्ही प्रोटीन घेऊ शकता का नाही घेऊ शकता, प्रोटीन पावडर घेऊ शकता का, कुठली चांगली आहे कुठली खराब आहे आणि तुम्हाला त्याबरोबर पाणी किती प्यायला पाहिजे, हे सगळे तुम्हाला नक्की सल्ला देतील ते. हे ऑब्झर्वेशन आहे म्हणजे की माझ्या ज्या फॅमिलीमध्ये मी बघितलंय, आजूबाजूला बघितलंय, तर बऱ्याचशा वृद्ध महिलांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसतं दॅन पुरुषांमध्ये. सो मला हे विचारायचं की मेनोपॉजचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? ह्याच्यामुळं काही आपल्या बोन हेल्थवरती, मसल हेल्थवरती काही फरक पडतो का? नक्कीच पडतो त्याच्यामध्ये शार्दूल. कारण तू जर पाहायला गेलास तर आपली जे बोनचं जे मेटाबॉलिझम आहे, त्याचं जे ब्लड फ्लो आहे, त्याच्यातलं जे आतलं टर्नओव्हर आहे, नवीन बोन तयार होतं, जुनं बोन निघून जातं, हे सगळं हॉर्मोन इन्फ्लुएन्सच्या खाली असतं. सो मेनोपॉज नॉट ओन्ली बायकांचा मेनोपॉज पण इवन मेल मेनोपॉज ह्या दोघांनीही बोन हेल्थवरती आणि मसल हेल्थवरती त्याच्यावरती स्ट्रॉंग इफेक्ट आहे. हे फार महत्त्वाचं आहे. जर काही कारणाने कुठल्या स्त्रीला अर्ली मेनोपॉज झाला, सर्जिकली म्हणो किंवा कुठल्या थायरॉइडसारख्या आजारामुळे किंवा कुठल्याही आजारामुळे, तर त्यांची हाडांचा ठिसूळपणा वाढण्याची शक्यता असते. हाडांचा ठिसूळपणा हा एक फार महत्त्वाचा विषय आहे सध्याच्या आयुष्यामध्ये आणि खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो. तर हे का? तर आपली जी हाडं आहेत ना, हे एका बँकेसारखे आहेत. तू विचार कर, की तू वयाच्या 50व्या वर्षापर्यंत तू बँकमध्ये डिपॉझिट करणार आहेस. 60व्या वर्षी तू रिटायर झालास, की तू फक्त विथड्रॉ करणार आहेस. जेव्हा तुझे हॉर्मोन्स तुझ्या बॉडीमध्ये चांगल्या प्रमाणात सिक्रीट होत आहेत टिल द एज ऑफ 35, 40, 45, तू जेवढं कॅल्शियम, मिनरल्स तुझ्या बोनमध्ये डिपॉझिट करशील, हा तुझा बँक अकाउंट झाला. एकदा तुझा मेनोपॉज झाला, विमेन आणि मेन दोघांनाही, की फक्त विड्रॉल. तर जर तू लहान वयामध्ये आपण सगळ्यांनी जर बोन डिपॉझिट नाही केलं, तर बँक अकाउंट पुंगी त्याच्यामध्ये. बरोबर? बोन अकाउंटमध्ये काही शिल्लक राहणार नाही. म्हणून
ह्याच्यामध्ये तू जर पाहिलंस तर हा इफेक्ट स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रोनाऊन्स्ड असतो, जास्त तीव्रतेने दिसतो. म्हणून मेनोपॉज नंतर होणारा ऑस्टिओपोरोसिस जो आहे स्त्रियांमध्ये, तो थोडा जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. सर, आपण बोन मधल्या मिनरल्स आणि या सगळ्याबद्दल बोलतो. हो. तर बोनची हेल्थ कशी जपली पाहिजे आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे? बोनची हेल्थ जपायला आपल्याला 2 गोष्टी करायला लागतात. परत आपण तू म्हणशील की तेच-तेच काय उगाळतोय मी, पण डायट आणि एक्सरसाइज या 2 गोष्टी असतात. एक्सरसाइजेस जे असतात ते लोडिंग किंवा इम्पॅक्ट एक्सरसाइजेस असतात. हं. व्हेन यू लोड युअर जॉइंट, व्हेन यू लोड युअर बोन, द बॉडी विल रिस्पॉन्ड टू द इन्क्रीज लोड. जर तू जिममध्ये करून बायसेप मारले तरच शरीर तुझं बायसेप्स फुगवेल. तू जर बायसेप्सचा व्यायाम नाही केलास तर तुझे बायसेप बनणारच नाहीत. तसंच तू जर वॉकिंग नाही केलंस, इम्पॅक्ट थोडी ॲक्टिव्हिटी नाही केलीस, तर तुझं बोन विल नॉट इन्क्रीज इन साईज त्या रिस्पॉन्सच्या प्रमाणे. त्याचबरोबर तू एक्सरसाइज केलास की तुझं मसल बल्क वाढतं, मसल फ्लो वाढतो आणि ब्लड फ्लो वाढत जातो. हा एक प्रकार झाला त्याच्यात. दुसरा प्रकार झाला तुझा डाएट जो आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला कॅल्शियम रिच डाएट पाहिजे. हो. आणि कॅल्शियमचं रिक्वायरमेंट वयामानाने बदलत जातं. लहान मुलांना साधारण 1000 मिलीग्रॅमपर्यंत असतं. मग ॲडल्ट्सना आपल्याला एनिवेअर बिटवीन 500 टू 700 लागतं. मेनोपॉज झाला की परत 1000 होतं आणि अतिशय वयोवृद्ध लोकांना 1200, 1300 किंवा 1500 मिलीग्रॅम पण कॅल्शियम रोजचं लागतं. परत आपल्याला व्हिटॅमिन डी लागतं. परत आपला लाईफस्टाईल चेंज. आपण पडदे बंद करून बसतो घरामध्ये त्याच्यात. हो. टी व्ही बघायला आवडतो आपल्याला. सो एक्सपोजर टू सनलाईट महत्त्वाचं आहे. कारण सनलाईटला एक्सपोज झालं की आपल्या बॉडीमधले जे केमिकल रिॲक्शन्स आहेत ते व्हिटॅमिन डी सिंथेसाइज करतात. व्हिटॅमिन डी बनलं की ते आपल्या शरीरात फिरतं आणि एक कुलूप किल्लीसारखं काम करतं ते. व्हिटॅमिन डी जाऊन चिकटलं की कुलूप उघडतं, कॅल्शियम आत जातं. व्हिटॅमिन डी कमी असेल तर कॅल्शियमला आत जायला रस्ताच मिळत नाही त्याच्यात. त्यामुळे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे 2 मेन आहेत. मॅग्नेशियम हे तिसरं महत्त्वाचं आहे आणि मग नंतर थोडी मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यामध्ये. बोरॉन, सेलेनियम सारखे या सगळ्यांचा इम्पॉर्टन्स आहे आपल्याला. लहानपणापासून आम्ही त्या कॅल्शियमच्या गोळ्या खातो. बरोबर. बोन हेल्थसाठी बरोबर. आणि एस्पेशली बऱ्याचशा स्त्रियांना त्या मेन्युपोजच्या काळात त्या गोळ्यांची एक ॲड दिसत राहते. सतत बरोबर. कोणीतरी सांगतं कॅल्शियम कमी पडतं कॅल्शियम. सो त्याचा पण काय इम्पॅक्ट असतो ह्याच्याशी? नक्कीच असतो रे. हे सगळे आपण आता हे कशाला आपल्याला हे कॅल्शियमच्या गोळ्या, प्रोटीनच्या पावडरी का लागतायत? परत लाईफस्टाईलनं. आपला आहारच इतका बदलत गेला आहे काळांतराने, की जे नॅचरल सोर्समधनं यायला पाहिजे ते येत नाही आपल्याला. म्हणून आपल्याला त्याच्यात पण आपण फास्ट फूड शोधून काढले. प्रोटीन फास्ट फूड, प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा क्रिएटिन सप्लिमेंट्स म्हण, कॅल्शियमच्या टॅबलेट्स, मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट्स. हे बेसिकली आपला जो एक रिक्वायर्ड डेली अलावन्स जो आपल्याला महत्त्वाचा असतो, जी आपली एक डेली रिक्वायरमेंट असते, ती आपण आपल्या नॅचरल डाएटमधनं मीट करू शकत नाही. आपण ती परिपूर्ण करू शकत नाही. म्हणून आपल्याला ह्या घ्यायला लागतात. तुझं डाएट चांगला असेल तर काहीच गरज नाही तुला काय घ्यायला. आता आपण डाएट बद्दल बोललो आणि तुम्ही म्हटलात की त्यातला एक्सरसाइज हा पार्ट सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर एकतर खूप कॉमनली सांगतात ते म्हणजे वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. एकतर गुडघ्यांच्यासाठी जर आपण व्यायाम प्रकार म्हटले तर कुठले प्रेफर्ड गुडघ्यांच्या किंवा सांध्यांच्या बळकटीसाठी असे कुठले व्यायाम प्रकार असू शकतात? आणि हां, ते झाल्यानंतर मला आणखीन काही मिथ्स आहेत. म्हणजे जे आपल्याला सतत सांगतात ना, की आपण रस्त्यावर चाललं की आपल्या गुडघ्यावरती किंवा काँक्रीटवर चाललं की गुडघ्यांवर ताण पडतो. त्याऐवजी मातीत चाला किंवा मातीत पळा. तर या सगळ्याचा खरं तर कितपत संबंध आहे? खरं तर तू पाहायला गेलंस तर तुझे अ, जर गुडघ्याचा कुणाला काही त्रास नसेल, करेक्ट, माझे गुडघे नॉर्मल आहेत, मला काहीच नी पेन नाही आहे, तर कुठल्याही गोष्टी, सगळ्या गोष्टी चालतात त्याच्यात. अच्छा. बरोबर. मला काही त्रास नाही आहे ना, मी सगळं काही करू शकतो त्याच्यात. पण जर मला त्रास आहे, हं. जर माझे गुडघे दुखतायत, तर मी काय करावं? हं. वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज नक्कीच. कारण तो सर्वात स्वस्त एक्सरसाइज आहे. हं. तुला फक्त बूट लागतात आणि बूट घालून तू चालत सुटलास त्याला. रस्ता पण आपल्याला म्युन्सिपाल्टीने दिलेला आहे. जसा आहे तसा. बगीचे पण दिलेले आहेत आपल्याला त्याच्यात. बाकीच्या गोष्टींमध्ये खर्च असतो. बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या डेली शेड्यूलमधनं वेळ काढायला लागतो. हो. याला जिमला जायचंय, तो तयार होणार, बॅग भरणार, गाडीने जाणार, जिममध्ये जाणार. तो एक इव्हेंट होतो. हं. तू आज घरी लवकर गेलास, काय नाही तर पायात पटकन शूज घाल, जरा
बरा रस्ता आहे तिकडे चालायला जा, म्हणून वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. असं ह्या प्रकारे तो मार्केट केलेला आहे, की सगळ्यांनी कधीही करू शकतात, केव्हाही करू शकतात, कुठेही करू शकतात त्याच्यात. वॉकिंग केलं की नक्कीच आपण आपले सांधे तर लोड करतो, पण वॉकिंग करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं आपल्या हार्ट आणि लंग्सला एक्सरसाइज देणं. ओके. तर जे अमेरिकन हार्ट असोसिएशन आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आठवड्यातनं 3दा कमीत कमी 2 मैल चालले पाहिजे त्याच्यात, तुमचे लंग्स आणि हार्ट हेल्दी ठेवायला. आणि जेव्हा आपण लोड करतो आपले जॉईंट्स, तेव्हा आपण जसं मगाशी बोललो की आपल्या मसलमधला ब्लड फ्लो वाढतो, आपल्या जॉईंटच्या भोवताली ब्लड फ्लो इन्क्रीज होतो, आपली बोन हेल्थ आणि जॉईंट हेल्थ ही वाढत जाते त्याच्यात. जर गुडघे दुखत असतील तर मी काय करू नये? इम्पॅक्ट बंद करावा. जर तू इम्पॅक्ट करत राहिलास, आणि इम्पॅक्ट तू कसा करणार? दोरीच्या उड्या मारत बसलास तू, दगडी कोर्टावरती बॅडमिंटन खेळत बसलास, किंवा चांगल्या जॉगिंग ट्रॅकवरती पळायच्या ऐवजी तू रोडवरती पळत गेलास, किंवा योग्य ते शूज न घालता पळत गेलास त्याच्यामध्ये, बरोबर? तर परवाचीच गोष्ट आहे, मी म्हटलं तुम्ही चालायला जायला पाहिजे, ते म्हटले नाही हो चालले की माझे गुडघे दुखतात. पण तुम्ही काय, तसं काय मला वाटत नाही. मग त्याची मुलगी म्हटली माझ्या आईला सांगावं, तिला बूट आणून दिलेत पण ती चपला घालूनच चालायला जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे कल्पना बरोबर आहे, पण त्याचं एक्झिक्युशन चुकलेलं आहे त्याच्यात. बरोबर. मग ती आजी मला म्हणते की कोण काढणार बूट, कोण घालणार बूट, हे कोण करणार? मग ते सगळे विषय वेगळे आहे त्याच्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघत गेलास ना, तर इम्पॅक्ट तू जर अवॉइड केलास तर चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, खाली उठ बस करणं, बरोबर? नक्कीच तुम्ही मांडी घाला, खाली बसा, त्यात काय अडचण नाही आहे. पण सातत्याने करत राहणं, आणि ते केल्यामुळे जर गुडघा दुखत असेल, सुजत असेल, तर ती गोष्टी अवॉइड करावी. फ्लॅट जमिनीवरती चाल, उगाच अपस्लोप डाऊनस्लोप टेकाडावरती जायचं नाही सारखं सारखं. आठवड्यातनं एकदा नक्कीच जावं टेकडीवरती. एक चांगलं आपल्याला त्यातनं इमोशनल हिलिंग होतं, आपल्याला एक फील गुड फॅक्टर मिळतो, ते जरूर करावं त्याच्यात. सर आता आपण शूज बद्दल बोललो ना, तर मला हेच विचारायचं होतं, म्हणजे आता आपण जेन्युनली त्या पॉइंट पर्यंत पोहोचलोय की छान दिसतायत शूज का, मी हे बघणार आणि मग मी त्यातनं ते विकत घेणार. तर शूज $multi-million इंडस्ट्री ऍब्सोल्युटली. तर शूज कसे निवडायचे? म्हणजे जर चांगले शूज माझ्या गुडघ्यांसाठीच्या गुडघ्यांच्या हेल्थसाठी सिलेक्ट करायचे, तर काय फॅक्टरवरती मला ते घ्यायचं? तर शूज जे आहेत ना, शूज हा खूप पर्सनल इश्यू आहे त्याच्यात. आणि जर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महागडा शू सर्वात चांगला शू हा नाही. करेक्ट? जो आपल्या पावलाच्या शेपला चांगला बसतो, जो आपल्याला घातल्यानंतर बरं वाटतं, तो शू तुमच्यासाठी किंवा तो बूट तुमच्यासाठी चांगला आहे. ओके. शूजचा विचार करायला गेलो तर आपल्याला पावलाचा विचार करायला लागतो. पावलं सगळ्यांची एकसारखी नसतात. काही लोकांच्या पावलांना आर्च मोठी असते, खोलगट असतात, काहींची न्यूट्रल असतात, काहींची फ्लॅट असतात एकदम त्याच्यात. आणि प्रत्येक पावलाच्या शेपच्या अनुषंगाने हा जो आपला वॉकिंग शू किंवा रनिंग शू आहे हा वेगळा निवडायला लागतो. ज्यांचे पावलं फ्लॅट असतात त्यांना आपण मिनिमलिस्टिक शू निवडतो. म्हणजे कसं की सोल इज व्हेरी स्मॉल, कारण ऑलरेडी तू जर त्याला जास्त कोंबायला गेलास त्याच्यात तर त्रास जास्त वाढतो. त्याच्यामुळे प्रत्येक शूचा प्रकार वेगळा असतो. कुठल्या ॲक्टिव्हिटी तो शूज वापरणार आहेस तो वेगळा असतो. तू रनिंगचा शू बॅडमिंटन कोर्टवरती वापरलास तर प्रॉब्लेम येईल. बॅडमिंटनचा कोर्टचा शूज घालून रनिंग केलं तर तुला प्रॉब्लेम येईल. फुटबॉल शूज घालून तू बॅडमिंटन खेळलास तरी प्रॉब्लेम येईल त्याच्यात. त्याच्यामुळे हे सायन्स पण खूप ॲडव्हान्स होत गेलेलं आहे. आपल्या पावलाच्या शेपच्या अनुषंगाने आपल्याला शू बनवायला लागतो. बरेच वेळेला मी ज्यांची फूटचा शेप, ज्या पावलाचा शेप मला जेव्हा बरोबर वाटत नाही, तेव्हा आपण त्यांना एका कम्प्युटराइज्ड प्रेशर मॅटवरती उभं राहून त्यांच्या पावलाचे ठसे घेतो. फूट मॅपिंग म्हणतो आपण त्याला. आणि त्याप्रमाणे कधी-कधी आपण त्यांना शूजमध्ये घालायला करेक्शन पण देऊ शकतो त्याच्यामध्ये, जेणेकरून त्यांना त्रास हा होणार नाही. ओके. शूजच मला थोडंसं एक्सटेंड करत हे विचारायचं, कारण मुलींना रेग्युलरली हिल्स घालतात. बरोबर. म्हणजे मग एकतर ओकेजनल जे हिल्स असतात ते तर वेगळेच असतात, ते कितीही मोठे असू शकतात. पण चपला सुद्धा किंवा बाकीचे नॉर्मल शूज सुद्धा जाड हिल्स येतात. त्यांना तो हाईटचा कॉम्प्लेक्स येतो, उंची वाढावी म्हणून त्या हिल्स घालतात. तर त्याचा पण गुडघ्यांवर परिणाम होतो का? परत जर तुला काही त्रास नसेल तर त्याच्याने काहीही प्रॉब्लेम येत नाहीत. ओके. तुझ्या जर सांध्यांमध्ये
इलॅस्टिसिटी चांगली असेल, लवचिक चांगले असतील, फ्लेक्झिबिलिटी चांगली असेल त्याच्यात आणि कुठल्याही प्रकारची सांधेदुखी नाही आहे, तर नक्कीच हिल्स वापरू शकतो, काही अडचण नाही. आता मी तरी कधी घातले नाहीत हिल्स, पण माझ्या माहितीतले घरात जेव्हा विचारतो तेव्हा म्हणतात, की हिल्स घालून खूप वेळ उभं राहिलं ना, की टाचा, गुडघे दुखायला लागतात. सो ॲक्च्युअली युअर बॉडी इज ट्राईंग टू टेल समथिंग टू यू, की हे बरोबर नाही आहे आणि हे तुम्ही अवॉइड करावं त्याच्यात. पुष्कळ वेळेला सर्जरी झाली किंवा काही कुठल्या इंजुरीमधनं बरे झाले, की हा प्रश्न नेहमीच येतो, हिल्स घातले तर चालतील का? म्हटलं जरूर घाला. कारण कधी ना काहीतरी जेवढे चांगले आणलेले आहेत, घरामध्ये आहेत पडलेले आहेत, ते घातल्यानंतर तुम्हाला बरं वाटतंय, तर जरूर वापरा. पण ऑफकोर्स जर त्याच्याने त्रास होत असेल, तर आपल्याला एक कळतं, की बाबा अर्धा तास घातले की दुखायला लागतंय. पण सो चूज युअर हील्स, चूज युअर फुटवेअर आणि त्याप्रमाणे करावं त्याच्यात. So मला याच रिलेटेड थोडंसं एक्सटेंड कर 2 प्रश्न आहेत. एकतर बरेच यंग असतात जेव्हा 20शीत आणि 30शीत, तेव्हा तर काही बऱ्याच जणांना हे नसतं. तर तेव्हा हिल्स घालावेत का? म्हणजे 6-6, 8-8 इंची हिल्स पण घालतात काही जण. तर ते कारण का बऱ्याचदा म्हणजे फॅशन मॅगझिन्समध्ये बऱ्याचदा Instagramवरती येत असतं, की हिल्सनी तुमच्या पुढे पाठदुखी वाढणार आहे, तुमच्या गुडघेदुखी वाढणार आहे, असं काहीतरी येतात. पण हे सायंटिफिक आहे का? एक प्रश्न. आणि जनरलच जे डेली फुटवेअर आहे आपलं, चप्पल असेल किंवा काही असेल, ऑफिसला घालायचे शूज असतील, तर त्या बाबतीत पण काय काळजी घ्यावी? आता हील्स घालून बाकीच्या जॉइंट्सवरती फरक पडतो का? तर नक्कीच पडतो. कारण इट इज अन अननॅचरल पोज. आपलं शरीर जे देवाने बनवलेलं आहे, त्यात टाच जमिनीपेक्षा 6 इंच उंच कधीच नव्हती. त्याप्रकारे आपल्या स्नायूंची रचना कधीच नव्हती त्याच्यामध्ये. तर प्रोलॉन्ग्ड यूज कुठलाही नॉन नॅचरल गोष्टीचा जर करत राहिलो, तर नक्कीच त्यांनी त्रास हा होणार त्याच्यात. त्यामुळे पहिलं वाक्य एकदम बरोबर आहे. दुसरा प्रश्न जो होता, की ऑफिसला घालायला किंवा डे टू डे वेअरसाठी कुठल्या प्रकारचं फुटवेअर वापरावं? तर सर्वात कम्फर्टेबल जे आपल्या पावलाला वाटतं, ज्याच्याने आपल्याला ते जेव्हा बूट, चप्पल घरी आल्यानंतर, काढल्यानंतर आपल्याला त्रास होत नाही, तो वापरावा त्याच्यात. आता जसं तुम्ही म्हटलात, की बरेच Instagramचे रील्सवरती वगैरे असतात. त्यात बरेचसे जे पोडायट्रिस्ट आहेत, ते पण सांगतात, हे बेकार आहे, तो ब्रँड बेकार आहे, तो ब्रँड बेकार आहे. पण कसं आहे ना, की आता ह्याच्यामागचं सायन्स जे आहे, ते अतिशय वेगळं आहे त्याच्यात. आपण कुठल्याही एका कंपनीला किंवा ब्रँडला एकदम खराब आहेत असं म्हणणं अयोग्य आहे त्याच्यात. कारण जो शूज तुला चांगला वाटेल, तो कदाचित त्याचा पाय दुखायला लागेल त्याचा आणि व्हाईस वर्सा. त्याच्यामुळे जसे आपण कपडे ट्राय करतो, ज्याचा फिट चांगला वाटतो, तसे बूट पण ट्राय करावे. चालून बघावं त्याच्यामध्ये आणि जर तो आपल्या पायाला बरा वाटला, त्याच्याने जर आपल्याला त्रास होत नाही, तर तोच वापरावा त्याच्यात. त्याचबरोबर जी लोकं रनिंग करतात, त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, की अजून एक चांगला इम्पोर्टंट सायंटिफिक डेटा आहे त्याच्यात, की एकच रनिंग शूज रोज वापरला, तर तो योग्य नाहीये. कारण तू रनिंग केलंस, की हीट जनरेट होते. हीट जनरेट राहिली, की जो खालचा त्याचा रबर आहे, त्यातले जे व्हेरियस मटेरियल्स आहेत, ते थोडे डिफॉर्म होतात. करेक्ट? आणि डिफॉर्मेशन झालं, की त्याला परत रेस्टिंग किंवा नॅचरल स्टेटला यायला 48 तास लागतात. तू जर सारखा तो वापरत राहिलास डे ओव्हर डे, तर ते जे डिफॉर्मेशन आहे, ते परमनंट किंवा प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं त्याचं आणि ते झालं तर तुझे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. तेव्हा आयडियली इफ यू आर रनिंग डेली, तर 2 पेअर्स ऑफ शूज वापरावे आणि ते ऑल्टरनेट करावे. त्याच्याने महत्त्वाची गोष्ट आहे ती. बापरे! रनिंग रिलेटेडच अजून एक स्पेसिफिकली तर मिथ आहे की नाही माहित नाही, पण कॉमन हे आहे की बऱ्याच जणांना आपले जे ट्रेडमिल्स असतात, हो. ट्रेडमिल्सवरती पळून गुडघे दुखतात आणि बरेच जण म्हणतात की ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी ट्रेडमिल्सवरती पळू नये किंवा ट्रेडमिल 5च मिनिटं करा, 10 मिनिटाच्या वर करू नका, तुम्हाला त्रास होईल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो ह्याबद्दल काय काळजी घ्यावी आणि त्यातलं तथ्य काय आहे? तुला जर ट्रेडमिलवरती पळायचं असेल, आउटडोर रनिंग इज द बेस्ट. करेक्ट? कारण आउटडोर रनिंग केलं, की एक वेगळ्या प्रकारचा एरोबिक एक्सरसाइज मिळतो. आपल्याला एक इमोशनल फील गुड फॅक्टर पण मिळतो. पण काही कधी-कधी ते शक्य नसतं त्याच्यात. ट्रेडमिलवरती पळावं का? तर जरूर पळू शकतो. जे नवीन ट्रेडमिल्स आहेत, हाय एंड व्हर्जन्स जे आहेत, ते तुला जो इम्पॅक्ट देतात, ग्राउंड इम्पॅक्ट ज्याला जो म्हणतो, तो खूप नॅचरल ग्राउंड इम्पॅक्ट देतात.
ज्या लोकांना सिरियस रनिंग करायचे त्यांना आता कर्व्ड ट्रेडमिल्स पण मिळतात. सो त्यांनी तुला एक अजून चांगला फील मिळतो जमिनीचा, ॲज इफ यू आर रनिंग ऑन नॉर्मल ग्राउंड, आणि त्या गोष्टींचा खूप फरक पडतो. प्रॉब्लेम कसा येतो की जर लोअर एंडचे ट्रेडमिल्स असतील, बरोबर, जे मॅन्युअल किंवा मेकॅनिकल आहेत किंवा नुसताच रबर पट्टा आहे फिरतोय त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जो ग्राउंड रिॲक्शन फोर्स असतो तो चांगला नसतो आणि त्याच्यानी आपले गुडघे उडतात त्याच्यात. करेक्ट. त्याचबरोबर जर तू इन्क्लाइन ठेवून पळायला लागलास फॉर लॉंग ड्युरेशन ऑफ टाईम, आणि तुझं जर ट्रेडमिल अगेन ची क्वालिटी चांगली नसेल तर डॅमेज जास्त होतो त्याच्यात. तर तुझं इक्विपमेंट फार महत्त्वाचं आहे. करेक्ट. आणि ऑफकोर्स स्वतःच्या शरीराकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. जर त्रास होतोय ना तर देर इज समथिंग गोईंग रॉंग, काहीतरी बघायला पाहिजे. आणि जो आपला पहिला प्रश्न होता त्याच्यामध्ये की काय केल्यावरती मला एक, ज्याला आपण म्हणतो ना लाल झेंडा आला पाहिजे, तर गुडघ्यात सूज यायला लागली, एका वर्षात 4 आठवड्यापेक्षा जास्त जर गुडघा दुखायला लागला, जर गुडघ्यात लचक, डग, बेंडिंग, वाकणं कमी झालं, तर नक्कीच काहीतरी चुकतंय, बघायला पाहिजे तिथे. चप्पल रिलेटेड एक छोटस अगेन हे मध्ये एक फेमस हे होता, ट्रेंड होता की खरं तर आपल्याला हे चप्पल, शूज हे सगळं अननॅचरल आहे, तुम्ही मोकळ्या पायानेच चाललं पाहिजे बरोबर. आणि तेच सगळ्यात चांगलं आहे. आणि आता ते नवीन फक्त टोचू नये म्हणून एवढेच येणारे शूज असतात ते वापरतात बरेच जण. सो इज इट रेकमेंडेड का ते पण डिपेंड करतं तुमच्या? बरोबर. तर नॅचरल जर पाहायला गेलास तर हे सर्वात करेक्ट आहे, अनवाणी फिरणं, चालणं. तू जर पाहिलंस ना तर तू कधी कोकणात गेलास तर कोकणामध्ये वाळूच्या किनारी नारळ तोडणारी लोकं असतात, ती अनवाणीच फिरतात की रे. त्यांना कधीच काय होत नाही बघ, बरोबर. त्यांना ना टाचा दुखतात, ना त्यांचं टाचेचं हाड वाढतं का काय होतं त्यांना. पण जेनेटिकली त्यांच्यामध्ये ती जीन्स चालत गेलेली आहेत. आपल्या लाईफस्टाईल चेंजमुळे जे आपल्या जेनेटिक चेंजेस होत गेलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकालाच ती ट्रेंड झेपेल का नाही झेपेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे तू जर पाहिलास तर ही जी ट्रेंड आहे किंवा हा जो प्रकार आहे बेअर फूट रनिंगचा किंवा मिनिमलिस्टिक, फक्त म्हणजे पायाची आता हातमोजेसारखे, पायाचे मोज्यांसारखे जे बूट असतात, ते हार्डली 1% कमी लोक वापरू शकतात, कारण बाकीच्या लोकांना त्याचा त्रासच व्हायला लागतो. त्यामुळे तुझं जेनेटिक मेकअपनी आपल्यात खूप फरक होत गेलेले आहेत काळांतराने, आणि हा त्यातला एक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पण मग असे काही इंजुरीज होतात आपल्याला. हो. एकतर सगळ्यात कॉमन होणाऱ्या इंजुरीज कुठल्या याच्याबद्दल जर आपण बोलू शकतो गुडघ्याच्या बाबतीत आणि काय हिप जॉईंटच्या बाबतीत, आणि त्या कशामुळे होतात? इंजुरीज ज्या पाहिल्या तर 2 प्रकारच्या इंजुरीज असतात बघ. एक जे असतात त्या ॲक्यूट इंजुरीज असतात, आणि म्हणजे मी पडलो, तुटलो, काहीतरी लिगामेंट तुटली, स्कूटरवाल्याने उडवलं, मी रस्ता क्रॉस करत होतो, मागनं धक्का मारून निघून गेला, किंवा मी चालता चालता बोलत चालत होतो आणि खाली खड्डा होता, माझा पाय गेला, पाय मुरगळला. ह्या ॲक्यूट इंजुरीज झाल्यात, म्हणजे नॉर्मल गुडघ्यामध्ये होणारे टेअर्स झाले याच्यामध्ये. ह्या स्पोर्ट्समनमध्ये पण होतात. करेक्ट. की मी रन घेत होतो, रन करताना मी फिरलो, माझा पाय लपकला आणि मी पडलो तिकडे. फुटबॉल खेळत होतो, माझ्या पायाचे स्टड्स टर्फमध्येच अडकले आणि माझी बॉडी फिरली. आणि दुसऱ्या ज्या इंजुरीज असतात त्या मी आपण म्हटलं तशा क्रॉनिक इंजुरीज असतात. काळांतराने बारीक बारीक एकावरती एक 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 होत 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 ती इंजुरी टेअर होते. गुडघ्याच्या जर इंजुरीज बघितल्या आपण तर मेजॉरिटी ऑफ द इंजुरीज ज्या मी बघतो त्या आयदर आपल्या लिगामेंट टेअर्स असतात, किंवा जी आपल्या सांध्याच्या आतली जी खुर्च्याची गादी असते, मेनिस्कस टेअर्स असतात त्याच्यात. हिप जॉईंटला जास्त करून मसल स्ट्रेन्स होतात, कारण हिप जॉईंटची एरिया रिलेटिव्हली कमी असते आणि मसल मास जास्त असतो. गुडघ्यामध्ये जॉईंट सरफेस एरिया मोठा असतो, मसल मास कमी असतो त्याच्यात. त्यामुळे हिपच्या भोवताली आपल्या हॅमस्ट्रिंगच्या इंजुरीज होणं किंवा आपल्या ग्रॉइन इंजुरीज होणं ह्या जास्त आपण बघतो त्याच्यात. आणि या इंजुरीज झाल्यानंतर एकतर खूप कॉमनली आपण सगळे ना सर्जरीज अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. तर एकतर ही जी मी पण कदाचित तोच व्यक्ती आहे की सर्जरीजची भीती वाटते. म्हणजे काहीतरी अल्ट्रेशन होणार आहेत, काहीतरी ऑपरेशन होणार आहे, ऑपरेशन म्हटलं की मग भीती वाटायला लागते. तर या एकतर सतत त्या सर्जरीजची भीती बाळगणं कितपत योग्य आहे,
आणि त्या टाळणं, कारण आपण कायम या पद्धतीनं काहीतरी अल्टरनेट होईल का? मग नाही काहीतरी मलमच लावतो. मग मला तुम्ही एक काम करा, मला गोळ्या द्या आणि मग मी रोज गोळ्या खातो. इंजेक्शन घ्यायचं तर भारीतल्या इंजेक्शन घेतो. भारीतल्या गोळ्या. भारीतल्या गोळ्या द्या. हां. पट्टे पण लावतो. हां, पट्टे लावतो. पण सर्जरीची भीती वाटते. तर त्याच्याकडे काय पद्धतीनं पाहिलं पाहिजे? तर आपण जसं आधी बोललो ना ओंकार, की साधारण 90% इंजुरीजना सर्जरी लागत नाही. हं. 10% ज्या सीरियस सिग्निफिकंट इंजुरीज असतात, त्यांना सर्जरी लागते. आपला जो नी जॉइंट आहे किंवा हिप जॉइंट आहे, हा एक खूप डेलिकेट बॅलन्स आहे. त्याच्यामुळे ह्या चेनमधला एक जरी साखळीतला एक चेन लिंक जरी खराब झाली, हं. तर त्याचा असर सगळ्या गुडघ्याच्या सगळ्या गोष्टींवरती होत राहतो. हो. मी आज पडलो, फुटबॉल मला खेळताना लागलं, माझा लिगामेंट टेअर झाला, माझा गुडघा सुजला, बोंब मारतोय मी, घरी झोपून राहिलो, डॉक्टरांना दाखवलं, एक्स-रे काढला, MRI काढला, लिगामेंट टेअर आहे. मग थोडी सूज कमी झाली, मला 1-2 आठवड्यांनी बरं वाटतं. छ्या कशाला ऑपरेशन, बरं झालो मी. हो. एक 6 महिने पुढे गेलो, काहीतरी असंच डोंगरावरून सिंहगडवरून उतरत होतो, परत पाय लपकला, खाली पडलो. परत आठवतं यार 10 दिवस रेस्ट केले की बरं वाटतं यार. तसंच करतो आणि हे केल्यामुळे आपण जी सर्वात महत्त्वाची चूक करतोय, की पहिल्या इंजुरीच्या वेळेस एकच स्ट्रक्चर खराब होतं, बाकीचे सगळे नॉर्मल होते. हं. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या इंजुरीला बाकीचे इतर नॉर्मल स्ट्रक्चर्स जे आहेत ते खराब होत जातात हं. आणि ते खराब होत गेले, की मग आपल्या जॉइंट हेल्थ किंवा सांध्याचं जे एक हेल्थ आहे ते खाली ढासळायला लागतं. आणि मग उशिरा सर्जरी केली, की ॲज अ सर्जन माझा त्या पेशंटकडे किंवा त्या जॉइंटकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो, तो क्युअरमधनं प्रिव्हेन्शन ऑफ आर्थरायटिसकडे वळतो. जर मी अर्ली कोणाला ट्रीट केलं, लिगामेंट टेअर आहे, मेनिस्कस टेअर आहे, तर 98% ऑफ देम सेम लेव्हल ऑफ स्पोर्टला जाऊ शकतात. ओके. विथ एव्हरी ॲडिशनल इंजुरी एक खराब होत झालं, की हो. द चान्सेस ऑफ यू गोइंग बॅक त्याच लेव्हल ऑफ स्पोर्टला कमी होत जातं आणि ते होत गेलं ना, की मग थोडंसं एक्स्पेक्टेशन आणि डिलिव्हर आपण जे करू शकतो ह्याच्यामध्ये मिसमॅच व्हायला लागते त्याच्यात. हं. तर नक्कीच जर इंजुरी असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल हे फिक्स करायला पाहिजे, तर लगेच करून घ्या. हं. बरोबर? ते म्हणतात ना, स्टिच इन टाईम सेव्हज 9 नाही. तशातला प्रकार येतो. तुम्ही लवकर त्याच्यात हालचाल करा, थोडक्यात सगळं उरकून जाईल, परत तुम्ही पूर्ववत होऊ शकता. जितके जास्त वेळ थांबता, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. आणि नॅचरली ऑपरेशन म्हटलं तर मी पण स्वतःसाठी अल्टरनेटिव्ह शोधायलाच बघीन ना. पण जेव्हा इट इज अ फुल थिकनेस टेअर, ग्रेड 3 इंजुरी आहे, मोर दॅन वन स्ट्रक्चर इन्व्हॉल्व्ड आहे, तेव्हा करणं महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा खुर्च्या किंवा आवरण त्याला ब्लड सप्लाय नसतो. तेव्हा तुम्ही जास्त थांबलात आणि मग ऑपरेशन केलं तर त्यातनं रिझल्टही मिळत नाही आपल्याला. मला त्याच्यावरती डबल क्लिक करायचं होतं. इन विच केसेस सर्जरी हाच एकमेव ऑप्शन आहे आणि जिथे तुम्ही अवॉइड नाही केलं पाहिजे, वेळ नाही घेतला पाहिजे, अल्टरनेटिव्हकडे जाण्याचा पर्याय टाळला पाहिजे. कारण का तिथे अजून वाढण्याची शक्यता आहे. तसं तू बोललास ना, तसं त्याच्यामध्ये आपल्या गुडघ्याच्या आतली जी मेनिस्कसची गादी आणि आपलं कार्टिलेज जे आवरण आहे, ह्याला रक्तपुरवठा नाही आहे. त्याच्यामुळे त्याची सेल्फ हिलिंग कपॅसिटी नाही आहे. हं. बरोबर? मला जर खरचटलं, कट झाला, तर रक्तपुरवठा असल्यामुळे नॅचरली हळू ते जुळतं नैसर्गिकपणे. पण रक्तपुरवठा जिथे नाहीच आहे, ते जुळूच शकत नाही. त्याच्यामुळे लिगामेंट, मेनिस्कस, कार्टिलेज या ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या जर कंप्लीट टेअर, पूर्ण टेअर असेल, त्याच्यामुळे जर गुडघ्यामध्ये डग आला असेल, प्ले आला असेल जेव्हा आपण तपासतो, तर त्यांना खरं तर सर्जरीची गरज असते. करेक्ट? आणि जर सर्जरीची गरज असेल तर करून घ्या. पण त्याचबरोबर मी तुला सांगतो, की बऱ्याचशा लोकांना वयोमानाने हं. हां, आपण हे तरुण लोकं बाजूला ठेव. तरुण म्हणजे 55च्या खालची, 60च्या खालची बाजूला ठेवू. 60च्या पुढची जी लोकं असतात, त्यांना वयाच्या मनाने त्यांचं हे जे आवरण आहे, खुर्च्या आहे, हे थोडं वीक व्हायला लागलेलं असतं आणि त्यांनाही टेर होऊ शकतो. पण ते कसं आहे, कावळा बसला आणि फांदी तुटली. हं. बरोबर? सो तो जो टेर आहे, दॅट इज नॉट अ टेर इन अ नॉर्मल टिश्यू. तो जो टेर आहे, इट इज अ टेर इन अ वीक टिश्यू
आणि अशा टेअर्सना आपण नाही सर्जरी करत. म्हणजे मी हे मुद्दाम का बोललो, कारण आपल्या ह्या गप्पा गोष्टींमध्ये असं बाहेर मेसेज जायला नको की दिसला ना MRI लगेच करायला पाहिजे, तसं हां. नाही आहे. तर प्रत्येक गोष्ट इंडिव्हिज्युअलाइज असते, पण एक ओव्हरऑल आपण जर जनरल स्टेटमेंट करायला गेलो, तर जर नॉर्मल स्ट्रक्चर, नॉर्मल टिश्यूमध्ये जर फुल टेअर असेल, करेक्ट, एस्पेशली या 3 गोष्टींचा, तर सर्जरी करणं इज प्रॉब्ली द बेस्ट वे टू गो अहेड. आणि व्हॉट इज द राईट एज टू गो फॉर सर्जरीज? कारण हे बऱ्याचदा असं होतं ना, की असा काहीतरी गुडघ्याचा त्रास झालाय किंवा हिप जॉईंटचा त्रास झालाय आणि असं वाटतं, की नाही आत्ता नाही केला पाहिजे, आत्ता तर तरुण आहे. हं. आत्ता 30मध्ये कुठे एवढी मोठी सर्जरी करायची आणि मग नंतर परत जर आणखीन एक रिप्लेसमेंट करायला लागली तर काय? ते बरं. किती वेळा करायचं? तर हा एक जो हे असतो, की किंवा फार वय झालंय, आता काय सर्जरी करून उपयोग आहे का? तर या दोन्ही पद्धतीनं व्हॉट इज द राईट एज टू डू दॅट सर्जरी? देर इज नो करेक्ट आन्सर, देर इज नो राईट एज. जर तुला त्रास होत असेल, त्या त्रासामुळे तुझी क्वालिटी ऑफ लाईफ जर खराब होत असेल, हं. तर तुला सर्जरी करणं, आणि जर सर्जरी हा ऑप्शन असेल, जो सुचवलेला आहे, करेक्ट ऑप्शन असेल, तर करणं गरजेचं आहे त्याच्यात. आणि हे जे वाक्य बोललो ना आपण, ह्याच्याबद्दल सर्वात जास्त द्विधा मनस्थिती जी असते, ती एक्स्ट्रीम्स ऑफ एजला असते. लहान मुलं जी असतात 15च्या खाली, त्या सगळ्या मुलांचे आई-वडील खूप अँक्शियस असतात. अरे माझं तर बाळ लहान आहे, कशाला आत्ता करायचं आहे? पण जेवढं लहान आणि जेवढं डॅमेज जास्त, तेवढं लवकर सर्जरीची जास्त गरज आहे. कारण एक लक्षात घ्या, की जेवढं लहान वय, तेवढं आपल्या बॉडीची रेझिलियन्स खूप जास्त असतो. हं. त्याच्यामुळे एखादं लिगामेंट टेअर लहान मुलाला होणं म्हणजे फोर्स खूप जास्त लागला आहे. तोच लिगामेंट टेअर 70च्या पुढे जास्त इझिली होऊ शकतो, कारण नॅचरली तो स्ट्रक्चर वीक झालेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ज्या लहान मुलांना गरज असते त्यांनी लवकर करून घ्यावं, नंबर 1. त्याचबरोबर दुसरा जो एज ग्रुप आहे, की आता ह्या वयात कशाला सर्जरी करायची? मी आता 70 वयाचा झालो, आता करून काय फायदा? हो. आता त्याच्या मागचं दृष्टिकोन समजून घेतलं पाहिजे आपल्याला, की 70च्या पुढे आपली जी तब्येत आहे, ती हळू-हळू थोडी खचणार आहे. आणि हा जो एक एज रिलेटेड प्रोसेस आहे आपला, हा वाढत जाणार आहे. हं. आपण काय परत तरुण होऊ शकत नाही, तरुण व्हायची गोळी नाही आपल्याकडे. तर होतं असं, की जास्त थांबलं, की त्रास वाढतो आणि ओव्हरऑल हेल्थ खचते. हं. मग अगदी इथपर्यंत पाणी आपल्याला नाकापाशी, की आता ऑपरेशन करा, तर मग तिकडनं फिजिशियन म्हणतात, की नाही आता यू आर अनफिट फॉर ऑपरेशन त्याच्यात. हं. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, डू द ऑपरेशन इफ रिक्वायर्ड, जर गरजेचं असेल तर. जेव्हा तुम्हाला त्रास होतोय, म्हणजे तुम्ही आयुष्य एन्जॉय करू शकता. हो. यू कॅन प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स, यू कॅन एन्जॉय युअर लाईफ. आणि सध्याच्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत आपल्याकडे, ॲनेस्थेशिया खूप सेफ झालेल्या आहे. हं. आपल्या सर्जिकल फील्डमध्ये रोबोटिक्स खूप हो. जास्त प्रमाणाने आलेलं आहे आता. हो. आपल्या सर्जिकल फील्डमध्ये एंडोस्कोपी खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. तर हे जे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस आहेत, त्याच्याने सर्जरी इज बिकमिंग मोर सेफ, मोर इफेक्टिव्ह. हां, आणि इट इज बिकमिंग मोर कन्सिस्टंट. या 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात, की सेफ्टी पाहिजे, इफेक्टिव्ह पाहिजे आणि कन्सिस्टंट पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला सेम रिझल्ट यू शुड बी एबल टू डिलिव्हर. Success या rate. 3 गोष्टी मला महत्त्वाच्या आहेत त्याच्यात. रोबोटिक्स बद्दल खरंच तेच विचारायचं होतं, की कारण आता सगळेच वेगवेगळ्या सगळ्या सर्जरीज रोबोट करतात. तर कितपत सेफ आहे आणि कितपत रिलायबल आहे? म्हणजे कारण आपण कुठल्याही सर्जरीला जातो त्यावेळेस त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवलेला असतो ना. 100%. आणि मला या डॉक्टरांकडनं ऑपरेशन करून घ्यायचंय. बरोबर आहे. मला उद्या त्रास झाला तर मी डॉक्टर सचिन तपस्वींकडेच जाणार आहे. तर ते आपल्याला त्या व्यक्तीबद्दलचा विश्वास आहे. कारण आपल्याला तो ह्युमन कनेक्ट आहे. तर बरोबर. ज्यावेळेस असं कळतं, की कुठलातरी रोबोट माझी सर्जरी करणार आहे, काहीतरी एआय त्याच्यात वापरलं गेलेलं आहे. तर माझा विश्वास त्या गोष्टींवर कितपत आहे याची शंका येते. तर कितपत रिलायबल असतं ते. डॉक्टरांचा सर्जिकल हँड, त्यांचा सर्जिकल हँड चांगला आहे असं ऐकलेलं बरोबर आहे, बरोबर आहे. रोबोटचा हँड पाहिलेलाच नसतो आपण. तर ही तर सर्वात मोठी गैरसमजूत आहे. तर हे रोबोटिक सर्जरी म्हणजे लोकांना काय वाटतं, की भूल दिली, डॉक्टरांनी गुडघा उघडला, हां. ग्लोव्हज काढले, बसले चहा पीत पिक्चर बघतायत हां, किंवा अमुक-तमुकचं सीरियल बघतायत, पुढचा नेक्स्ट एपिसोड बघतायत आणि तिकडे रोबोट ऑपरेशन करत बसलाय. तसं नाहीये. ही रोबोटिक असिस्टेड सर्जरी आहे. कारण त्याच्यामागचं सायन्स हे खूप वेगळं आहे. सायन्स जे आहे त्याच्यामध्ये इट इज टू डिलिव्हर प्रिसिजन. रोबोट्स जे आपण इंडस्ट्रीमध्ये बघतो,
त्याच्यामध्ये समजा कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री पाहिली तर एखाद्या कारच्या चॅसीला असेंब्ली लाईनवरती आणतात आणि मग जे ह्युमन काम आहे नट स्क्रू बोल्ट पिळण्याचं ते रोबॉट करत बसतो, वेल्डिंग करत बसतो आणि सगळे पार्ट्स जुळवत बसतो त्याच्यामध्ये. सो त्याला एक प्रोग्राम दिलेला आहे, तो एक्झिक्यूट करत असतो. सर्जिकल फील्डमध्ये ते उलटं आहे. जो आपण क्लिनिकली जेव्हा आपण कुठली सर्जरी करतो, आपण तो जॉईंट एक्सपोज करतो, तेव्हा त्या जॉईंटच्या मधले जे फोर्सेस आहेत, त्या जॉईंटच्या मधले जे वेगळे अँगल्स आहेत, जसा पायाला वाक आलेला असतो, तो मी बघितल्यावरती म्हणतो एक साधारण 10 डिग्रीचा वाक आहे तुला. पण तो 10 आहे का 9.5 आहे का 13.5 आहे हे डोळ्याने आपल्याला दिसत नाही. तर डोळ्याने आपल्याला साधारण 1-2.5 सेंटीमीटरचा फरक कळतो, 1.5 ते 2.5 सेंटीमीटरचा. अगेन हे माझं म्हणणं नाही, ह्या रिसर्च आहे. आणि 5 डिग्रीजच्या पेक्षा जास्त फरक हा कळतो. हे जे 0 to 15 मिलीमीटर आणि 0 to 5 डिग्री हे डोळ्याला दिसत नाही. अँड दिस इज एक्झॅक्टली व्हॉट द रोबोट प्रोव्हाइड्स. म्हणजे आपण काय करतो की आपण त्या गुडघ्याचं मॅपिंग करतो. आपण तो जॉईंट उघडल्यानंतर एखाद्या पॉइंटरनी सबंध गुडघ्याला पेंट करतो, रंगवल्यासारखं रंगवतो तो गुडघा, म्हणजे टच करतो सगळे भाग. त्याच्याने एक 3D मॉडेल इन्स्टंटेनियसली बनतं. आपण पाय वाकवल्यानंतर मला कळतं की किती डिग्रीचा वाक आहे, आतल्या लिगामेंट्स किती टाईट आहेत, बाहेरच्या किती लूज आहेत त्याच्यात. आणि त्या प्रकारे मी सर्जरी प्लॅन करू शकतो की मला हे लेवल्स ॲट द एंड ऑफ द ऑपरेशन आणायचे आहेत. म्हणून मी ह्या प्रकारे मी हे लिगामेंट रिलीज करणार आहे, हे टाईट करणार आहे, हा बोन कट इतक्या मिलीमीटरचा घेणार आहे. आणि ते एक्झिक्यूट करायच्या आधी मला फायनल प्लॅन मिळतो की हे जर मी चेंजेस केले तर दिस विल बी माय एंड रिझल्ट. आणि शेवटी जे बोनचं रिफाईनमेंट आहे, जे बोन कटिंग आहे, ते मी एक रोबोटिक आर्म मी स्वतः हातात घेऊन हे करतो. त्याच्यामुळे आय एम मोर इन्व्हॉल्ड इन द रोबोटिक ऑपरेशन. प्रिसिजन वाढतंय. इट इज ऑल अबाउट प्रिसिजन. इट इज अबाउट, जर तुला घरी जाताना तुला असं वाटत असेल की आज फार जोरात पाऊस पडलाय आणि तुला कॉटन किंगच्या दुकानात जायचं आहे, तर तू गुगल मॅपवरती शोधशील की सर्वात जवळचं दुकान कुठलं आहे आणि त्यातला जाण्याचा सर्वात जवळचा रस्ता काय आहे. सो इट इज ऑल अबाउट गुगल मॅप्स, नॅव्हिगेशन, अंडरस्टँडिंग व्हॉट इज अहेड ऑफ यू बिफोर यू ॲक्च्युली गो देअर. गॉट इट. मला याबद्दलच विचारायचं आहे, स्पेसिफिकली सर्जरीजबद्दल. सो मी ग्रामीण भागात येतो, तर आमच्याकडे ना रेग्युलरली हे मी ऐकलेलं आहे की आजीच्या गुडघ्याची वाटी बदलली, कोणाचा तर हिप जॉईंट रिप्लेस झाला, आणि त्याच्यात सगळ्यात जास्त ही कायम चर्चा ऐकलेली आहे, भीती की बाबा आता चालता येईल की नाही माहित नाही. बरोबर. आणि त्याचा काही गॅरंटी नाही, बाबा नको बाबा, ते तिचं बघितलं काही होत नाही, मला काही करायची नाही, तिला परत उठताच नाही आलं. सो ह्या सक्सेस रेटबद्दल खूप साऱ्या म्हाताऱ्या माणसांमध्ये ती भीती असते, आणि त्याचं कारण काय, म्हणजे पूर्वी का हे होत होतं आणि आताही ती भीती आहे का, काही बदल झाले, तर त्याचं कारण काय? तुझं बघितलंस तर जे आपले आईबाबा आहेत त्यांची सल्लागार समिती खूप मोठी असते बघ त्याच्यामध्ये. ॲडवायझरी कमिटी एकदम मोठी असते त्याच्यात. त्याच्यामुळे खूप खूप इकडनं तिकडनं इनपुट्स मिळत असतात. पण ही चांगली गोष्ट आहे, कारण इनपुट्स हे घ्यावे माणसांनी कुठल्याही बाबतीत. त्याच्याबद्दल चेष्टा अजिबात नाही मला. कुठल्याही गोष्टींमध्ये एक रिस्क असते बघ. कुठलीही गोष्ट 100% फेल प्रूफ नसतं त्याच्यात. तू जर पंखा विकत घेतलास तर तुला वॉरंटी मिळते, गॅरंटी कधीच मिळत नाही त्याच्यामध्ये, बरोबर. मी किंवा कोणी जर पुण्याहून मुंबईला गेलं गाडी चालवत, तर ही इज एक्सपेक्टेड की मी नीट जाईन, पण कुणालाही मध्ये दुखापत होऊ शकते त्याच्यात. सो कुठल्याही गोष्टीला एक रिस्क असते. त्या पेशंटच्या व्याधी, आजार, त्यांचं दुखणं, त्यांना असलेली डिफॉर्मिटी, त्याच्याप्रमाणे ते रिस्क लेवल्स वरती खाली होत असतात. त्यामुळे प्रत्येकाला जेव्हा आम्ही बघतो तेव्हा त्यांचं एक रिस्क असेसमेंट करतो. आपण सांगतो की तुला एक साधारण 1.5% रिस्क आहे, 2% रिस्क आहे. ती एक गोष्ट झाली. त्याच्यामुळे कदाचित दोज हू हॅव नॉट गॉन प्रॉपरली, ज्यांना पाय तसा रिझल्ट मिळालेला नाही आहे, ते जास्त ऐकण्यात येतं. जे चांगले असतात ते कधीच येत नाहीत. तुलाही माहिती आहे की वाईट गुगल रिव्ह्यू सगळे देतात, चांगला गुगल रिव्ह्यू कोणी देत नसतं त्याच्यात, कारण कोणाला वेळच नसतो. आय एम हॅपी, आय एम सॅटिस्फाईड, मी निघून गेलो बाहेर. त्याच्यामध्ये इट इज द सेम थिंग तसं बघायला गेलं तर. दुसरी गोष्ट असतं एक्सपेक्टेशन, बरोबर. हा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुला एक स्टोरी सांगतो त्याच्यात. असंच एक ग्रामीण भाग नाही, पण एक थोड्याशा महाराष्ट्रातल्या इंटिरियरमधनं एक पेशंट आला, त्याचं ऑपरेशन केलं, एकदम छान झालं. मी पण खूप खुश होतो
की अरे मस्त झालं एकदम फर्स्ट क्लास, पाय बी सरळ झाले, चांगला वागतोय एकदम. एकदा मला असंच फोन आला, मी एकदम नाखुश आहे, मला नाही आवडलं ऑपरेशन. म्हटलं काय झालं? नाही नाही, हे काय बरोबर नाही झालं त्याच्यामध्ये. म्हटलं या हो दाखवायला. आले ते दुसऱ्या दिवशी. मी जरा थोडं घाबरत चाचपडत गेलो. म्हटलं काय होतंय हे विचारायच्या आधी म्हटलं झोपा, मी पटकन तपासतो. मी पण शांत झालो. जरा बरं दिसतंय, काय झालं प्रॉब्लेम त्याच्यात? नाही म्हणे माझ्या आता पावलात दुखतंय. बरोबर. म्हणजे लोकांचं एक्स्पेक्टेशन असतं, की मी एक नी रिप्लेसमेंट केलं ना, त्या पायातल्या सगळ्या दुखणी निघून गेली पाहिजेत माझ्या त्याच्यामध्ये. पुष्कळ वेळेला ही जी वयस्कर लोकं असतात, त्यांना गुडघेदुखीबरोबर थोडं कमरेमध्ये पण प्रॉब्लेम असतो, स्पाईनचे इश्यूज असतात आणि स्पाईनचा जो इश्यू असतो त्याच्यानेही पायात दुखणं जात असतं. त्याच्यामुळे आपण बघताना इव्हन मी जर बघताना मी बघीन की माझा पाय दुखतोय, पण त्याचा सोर्स ऑफ पेन जो आहे तो मोर दॅन वन सोर्स ऑफ पेन आहे. गुडघा पण आहे, पावलाच्या बोटानं पण थोडा आर्थरायटिस झालाय, स्पाईनमध्ये नर्व्ह कंप्रेशन पण आहे, त्याच्यातनं पण होतंय आणि वन ऑपरेशन इज नॉट गोइंग टू सॉल्व्ह 3 प्रॉब्लेम्स त्याच्यात. त्याच्यामुळे थोडं काही पर्सेंटेज ऑफ दुखणं राहून जातं त्याच्यात. आणि जर तुमच्या फिजिशियननी, तुमच्या सर्जननी तुमच्याशी हे ओपन डिस्कशन ऑपरेशन आधी केलं नाही, की ह्या ऑपरेशननी 1, 2, 3 गोष्टी सुटतील, 4, 5 सुटणार नाहीत. तर ही जी एक डिससॅटिस्फॅक्शन, एक्स्पेक्टेशनची जी गॅप आहे ना, ती एकदम कमी होऊन जाईल त्याच्यात. आत्ता ना बऱ्याचदा एस्पेशली फेसबुकवरती हो. अशा बऱ्याचशा ॲड्स दिसतात, की ते म्हणतात, की तुम्हाला हिप जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागणार नाही. नाही. तुम्हाला गुडघ्यातली गादी तुमची भरून काढू. हो. कार्टिलेज रिजनरेटिव्ह असा वगैरे बऱ्याचशा ॲड्स दिसतात. बरोबर. तर हे शक्य आहे का? शार्दूल तू पाहिलंस तर रिजनरेटिव्ह मेडिसिन ही खूप मोठी अपकमिंग ब्रांच आहे आणि आय फील इट डेफिनेटली हॅज अ फ्युचर. बरोबर आहे, फ्युचर. फ्युचर हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यात, कारण आपल्याकडे तेवढा डेटा, तेवढा रिसर्च नाही आहे अजून. आता सर्वात कॉमनली यूज्ड रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये जर पाहिलं तर इट इज स्टेम सेल्स. बरोबर. एक स्टेम सेल जो आहे, जो आपल्या चरबीचा जो आहे, तो इथे सोडला की तो नर्व्हचं काम करेल, तिकडे गेला की कार्टिलेजचं काम करेल. पण स्टेम सेल थेरपी आपले जे भारतातलं जे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR म्हणून जी ॲपेक्स बॉडी आहे आपली, ती त्यांच्यातर्फे जे स्टेम सेल थेरपी ही एक्सपेरिमेंटल आहे असं त्यांनी याच वर्षी जाहीर केलेलं आहे. सो द स्टेटस फॉर स्टेम सेल थेरपी 2025 साली इज एक्सपेरिमेंटल. जर तू स्टेम सेल थेरपी अंडरगो करत असशील तर ॲज अ सर्जन मी तुझ्याकडनं एक कन्सेंट घेतलं पाहिजे की हा मी प्रयोग करतोय आणि यू शुड बी अवेअर ऑफ द बेनिफिट्स अँड रिस्क्स. पण त्याचबरोबर काही अजून रिजनरेटिव्ह सबस्टन्सेस आहेत आपल्याकडे. उदाहरणार्थ आपण काही ब्लडला मॅन्युप्युलेट करतो आणि वापरतो फॉर लिगामेंट स्प्रेन्स, फॉर मसल टेअर्स. आपण काही बोन मॅरो कधी कधी घेतो, त्या बोन मॅरोमधनं नवीन सेल्स जनरेट करून इंजेक्ट करतो. ज्या यंग लोकांना इंजुरीमुळे कार्टिलेजमध्ये डिफेक्ट आलेला आहे त्यांचे आपण कार्टिलेजचे सेल्स कल्चर करतो, परत ते सेल्स मल्टिप्लाय करतो आणि परत आतमध्ये इम्प्लांट करतो. ह्या सगळ्या एस्टॅब्लिश्ड टेक्नॉलॉजीज आहेत, या एस्टॅब्लिश्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत जे गेले 10 वर्ष वापरले जात आहेत. सो ते नक्कीच करावे. पण काही ज्या क्लेम्स असतात की आर्थरायटिस बरा झाला, त्या थोड्याशा पचायला अवघड जातात. कारण कुठलंही नॅचरल स्ट्रक्चर पाहिलं तर आपण आधीच बोललो की कार्टिलेज आणि मेनिस्कस याला ब्लड सप्लायच नाही आहे. त्याच्यामुळे इट कॅनॉट रिग्रो बॅक अगेन नॅचरली. जसं मला जर मोतीबिंदू झाला, कॅटरॅक्ट झाला, तर तो नाही रिव्हर्ट होऊ शकत, कारण दोज सेल्स आर डेड. माझे केस गळले की ते नाही वाढू शकत. हेअर ट्रान्सप्लांट केला तरच फायदा होईल. माझे केस पिकले ते परत काळे नाहीच होऊ शकत त्याच्यात, कारण हा एजिंग प्रोसेस आहे. परत जर गुडघ्याचं कार्टिलेज, मेनिस्कस एज होऊन झिजलं असेल तर इट कॅनॉट रिजनरेट त्याच्यामध्ये. हे निसर्गाचा नियम आहे, त्यात माझं काही शास्त्र नाही त्याच्यात. आता जे 50-60च्या पुढे आहेत, हो. त्यांनी काय करायचं? कारण का त्यांच्यासाठी आता आहे ते डिपॉझिट कसं वापरायचं? कारण का ते मे बी थोडे विसरलेत किंवा त्यांच्या त्यावेळेच्या लाईफस्टाईलमुळं, त्यावेळेच्या परिस्थितीमुळं ते डिपॉझिट करू नाहीच शकलेत. तर आता त्यांनी काय, म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग नाही केलं, आता आहे ती पुंजी कशी वापरायची? बरोबर. तर आता तू बघशील तर बरेचसे जे हेल्थ चेक्स आहेत
हेल्थ चेक हा आय थिंक एक चांगली गोष्ट आहे. कारण जसं म्हटलं ना, की आपल्याला एक बॉडीचा एक रिॲलिटी चेक मिळतो त्या हेल्थ हो. चेकमध्ये. त्यात बरीच जण बोन डेन्सिटीची तपासणी करून घेतात. हो. त्या बोन डेन्सिटीवरती तुला कळतं, की खरंच तुझ्याकडे किती पैसे शिल्लक आहेत बँकेमध्ये तुझ्या. हं. जर तुझ्याकडे चांगले पैसे शिल्लक असतील, तर तू आठवड्यातनं 3दा तरी थोडासा इम्पॅक्ट एक्सरसाइज करायला पाहिजेस. तुझ्या डाएटमध्ये किती कमतरता आहे, ही भरून काढली पाहिजे. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. स्मार्टफोनवरती खूप ॲप्स आहेत. त्या ॲप्समध्ये चक्क तू दिवसभरातलं काय खातोस हे टाकलं, तर दिवसाच्या शेवटी तुला एक त्याचा रिपोर्ट मिळेल, की तुम्ही एवढं कॅल्शियम खाल्लं, एवढे विटॅमिन्स खाल्ले, एवढे मिनरल्स गेले, एवढं प्रोटीन गेलं आणि त्याप्रमाणे आपण डाएटमध्ये चेंजेस करू शकतो. हं. जर आपल्या डाएटमधनं तेवढं आपण चेंज करू शकत नसो, तर आपल्याला थोडे सप्लिमेंट्स घ्यायला लागतात. करेक्ट? तर हा एक प्रकार जो आहे, हा आपण करू शकतो. मसल हेल्थ जी आहे, ती मेंटेन करण्यासाठी माझ्या अंदाजाने आपल्या मसलला 3 घटक आहेत. एक आहे लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. हं. एक आहे स्टॅमिना किंवा एन्ड्युरन्स आणि तिसरी आहे ताकद किंवा स्ट्रेंथ. हो. ह्या 3 गोष्टी जर आपण पाहायला गेलात, तर स्ट्रेंथसाठी वेट ट्रेनिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला एन्ड्युरन्स किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी कुठली ती एरोबिक ॲक्टिव्हिटी, सायकलिंग म्हण, स्विमिंग म्हण किंवा आउटडोअर जॉगिंग म्हण, हे करणं महत्त्वाचं आहे. आणि जर फ्लेक्सिबिलिटी वाढवायची असेल, तर मग आपल्याला योगासनं, स्ट्रेचिंग किंवा पिलाटेस हे करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बॅलन्समध्ये करायला पाहिजेत त्याच्यात. आणि जर समजा काय 30-35तला 40तला कोणीतरी एक हं. सेडेंटरी लाईफस्टाईल असलेली व्यक्ती आहे, की माझ्यासारखा. की ज्यांचं अर्धं काम किंवा अर्धा दिवस हा बसून काम आहे. बरोबर आहे. त्यांनी जर सांधेदुखी अव्हॉइडच करायची असेल, बरोबर आहे. तर काय करायला हवं? मी सांगितलं असतं त्यांनी ना शांतपणे आठवड्यातनं 2दा योगासनाचा क्लास लावावा. आठवड्यातनं 2दा व्यवस्थित जिमला जावं 1 तास वेळ काढून आणि आठवड्यातनं 2दा कुठलीतरी एरोबिक ॲक्टिव्हिटी करावी. त्याच्यामुळे जो सुरुवातीला तू मला विचारलंस, की वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. झाला ना तुझं तिकडे. हो. घरी ये, बूट घाल, बायकोबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर चालायला जा त्याच्यात. हां? नाही का? सॉरी सर, अजून हावरटपणापणे एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. ते मला अ, हे खूपदा ऐकलं जातं, ते म्हणजे टॉयलेट सिस्टम. हो. सो इंडियन टॉयलेट्स हो. वर्सेस कमोड्स, ह्यातलं काय रेकमेंडेड आहे यंग एजमध्ये आणि ओल्ड एजमध्ये? आता परत हा एक जेनेटिक चेंज व्हायला लागलाय बघ आपल्यामध्ये. हां, इंडियन टॉयलेट आपण पूर्वी वापरायचो, पण ते हार्डली काही बघायला मिळतं आता, ॲटलीस्ट शहरांमध्ये. हो. आणि थोडंसं हा वेस्टर्न इन्फ्लुअन्स आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यात. तू जर आमचे जे पोटाच्या आतड्याचे विकाराचे जे तज्ज्ञ आहेत, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, त्यांना विचारलंस, तर ते म्हणतील की इंडियन टॉयलेट चांगलं आहे. कारण त्याच्यानी आपल्या आतडीचा पाईप एकदम सरळ राहतो आणि आपले मोशन पास्ट व्हायला आणि कॉन्स्टिपेशन होण्यापासून खूप त्याच्यामध्ये फरक पडतो. इझिली होतात. कमोडमध्ये बसलं की आपल्याला तेवढा फोर्स लावता येत नाही. पाईल्सची शक्यता वाढते वगैरे एटसेट्रा. माझा तो विषय नाही त्याच्यात. पण जर जॉइंटवरती पाहिलंस, तर आपण एक फ्लेक्सिबिलिटीबद्दल बोललो. हं. आणि जर तू तुझ्या सांध्याला तेवढा लवचिकपणा दिलाच नाहीस, तू स्क्वॉटिंगच कधी केलंच नाही, हं. बरोबर? तर लहान वयात तू काही योगासनं लावत नाही कोणी त्याच्यात. पण तू जर स्क्वॉट करायला लावलंस लहान वयामध्ये आणि ती सवय चालू ठेवलीस, कंटिन्यू ठेवलीस, तर नक्कीच पुढे जाऊन तुला एक फ्लेक्सिबिलिटी जी आहे ती जास्त चांगली मिळेल त्याच्यात. आणि मांडी घालून बसण्याबद्दल पण खूप लोकं म्हणतात, की कारण मांडी बऱ्याचदा मांडी घालून बसता येत नाही बराच वेळ. मांडी जरूर घालावी त्याच्यामध्ये. करेक्ट? मांडी जरूर घालावी. त्यात चूक काहीच नाही मांडी घालण्यामध्ये. मांडी घालणे जे आहे त्याच्यामध्ये 2 सांधे वापरले जातात. एक आपला गुडघा आणि खुबा. हो. जर आपला खुबा स्टिफ असेल तर मांडी घालू शकत नाही. जर गुडघा स्टिफ असेल तर मांडी घालू शकत नाही. हं. त्यामुळे मांडी जरूर घालावी. मला लोकं विचारतात, की ऑपरेशन नंतर मी मांडी घालू का? हं. तर जर तुझं लिगामेंट, मेनिस्कसचं जे ऑपरेशन झालं असेल, तर नक्की मांडी घाल त्याच्यामध्ये. ओके. तुझं नी रिप्लेसमेंट झालं असेल, तरी आम्ही सांगतो तुम्ही मांडी घालू शकता. फक्त त्यांना सांगतो, की तुम्ही बेडवरती बसून मांडी घाला. खाली नका बसून मांडी घालू. कारण खालनं उठताना त्याच्यावरती स्ट्रेन खूप जास्त येतो त्याच्यात. हं. जर गुडघेदुखी असेल, तर आपण सांगतो, की मांडी घालून खाली बसू नकोस, बेडवरती मांडी घाल त्याच्यात. ओके. येस. थँक यू सो मच सर. म्हणजे
खूपच प्रश्न विचारलेत हो ना, आम्ही. आपण सर ना म्हणजे अगदी- आमचे प्रश्न संपत नव्हते कारण इतका जेन्युनली जवळचा विषय आहे ना की दररोज कुठल्या तरी मित्राचं कुणाचं तरी काहीतरी ऐकतो की गुडघा दुखतोय, जिना चढताना त्रास होतोय. ते असं वाटायला लागलं की अरे बापरे, आत्ताच आली का 50शी साठी. तर त्यामुळे बरेचसे प्रश्न होते. पण थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या बिझी स्केड्यूलमधनं वेळ काढलात आणि हा पॉडकास्ट केलात. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तेही जरूर कळवा. काही प्रश्न असतील तर खाली टाका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ लोभ असावा. असावा.